Thank you very much. Thank you Lord. फिर से एक बार उस पवित्र आत्मा का हम स्वागत करते हैं पुन्हा एकदा त्या पवित्र आत्म्याचं आपण स्वागत करूयात और धन्यवाद देते हैं आज के दिन के लिए आणि आजच्या दिवसासाठी आम्ही त्याचा आभार मानूयात कि खुदा ने हमें यहाँ लेकर आया। आप अपने जब घरों में बैठे हैं आज के दिन हम प्रभु में आनंद कर रहे हैं, प्रभु की आराधना कर रहे आणि हैं। आपापल्या घरांमध्ये बसून आम्ही आजच्या दिवसामध्ये आनंद करत आहोत, प्रभूचे आभार मानत आहोत और ये समय है प्रभु के वचनों को स्वीकारने का। आणि ही वेळ आहे देवाची वचनं स्वीकारण्याची। तो फिर से एक बार अपने मन को तैयार करेंगे, पुन्हा एकदा आपली मनं आपण तयार करूयात, हृदय को तैयार करेंगे आपलं हृदय तयार करूयात और हम प्रभु को धन्यवाद देंगे आणि आम्ही परमेश्वराचे आभार मानूयात इस समय के लिए। या वेळेसाठी। आप सब खुश हैं तुम्ही सर्वजण खुश आहात का? क्योंकि आज का दिन यहोवा ने बनाया है कारण आजचा दिवस परमेश्वराने बनवलेला आहे और हम इसमें आनंदित होते आणि हैं। आम्ही त्याच्यामध्ये आनंद करावा। आमीन। आमेन। क्योंकि प्रभु ने आज दिन ही बनाया है, प्रभु ने दिन बनाया आणि है परमेश्वराने दिवस बनवलेला आहे क्या करने के लिए? काय करण्यासाठी? आनंद करने के लिए। आनंद करण्यासाठी। जब आदम को के लिए 7 दिन प्रभु ने बनाया, जेव्हा 7 दिवस परमेश्वराने बनवले आदम के लिए आदमासाठी सब भरपूरी के साथ में उसको परमेश्वर ने दिया आणि सर्व भरपुरीने परमेश्वरानं त्याला दिलं और उसे क्या करना था? आणि त्याला काय करायचं होतं? सिर्फ आनंद करना था फक्त आनंदच करायचा और होता आनंद का उपभोग लेना था, आणि त्या आनंदाचा उपभोग घ्यायचा होता क्योंकि प्रभु ने सब कुछ उसके लिए तैयार किया कारण था। प्रभूने सर्व काही त्याच्यासाठी तयार केलं होतं आनंद करने के लिए उसे दिया गया, आणि ते आनंद करण्यासाठी त्याला दिलं गेलं होतं, लेकिन उसको आनंद पचा नहीं पण ते आनंद त्याला पचवता आला नाही और उसने फल खाया। आणि त्यांनी फळ खाल्लं दुख, मुसीबत और बीमारियों को अपने जीवन में आमंत्रित किया। आणि दुःख आणि आजार आणि सर्व गोष्टींना त्यांनी आपल्या जीवनामध्ये आमंत्रित केलं वो वेदना और आंसुओं से भर गया। आणि तो वेदना आणि अश्रूंनी भरून गेला। फिर से एक बार इस आनंद को देने के लिए यीशु मसीह को यहाँ पर भेजा गया। आणि मग पुन्हा तो आनंद देण्यासाठी येशूला या ठिकाणी पाठवलं गेलं। यीशु ने क्रूस पर गए, येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर गेले, उन्होंने अपने प्राण को दिया, त्यांनी आपला प्राण दिला, अपने लहू को बहा दिया आपलं रक्त सांडलं और वो उस क्रूस के ऊपर बलिदान हुए। आणि त्या वधस्तंभावर त्यांनी बलिदान दिलं। क्यों हुए मालूम है? का माहितीये का? जो आनंद मनुष्य ने खो दिया था, जो आनंदाला जो मनुष्य होता मुकला होता, वो यीशु ने फिर से लौटा दिया। तो येशूने पुन्हा परत केला। और आज हम क्या क्या करना है? आणि आज आम्हाला काय करायचंय? हमें आनंद करना है। आम्हाला आनंद करायचा आहे। हम किस प्रकार आनंद करें? हम तो बहुत दुखी हैं। कसा आनंद करायचा? आम्ही तर फार दुःखी आहोत। हमारे जीवन में इतनी समस्या है कि हम आनंद का जो सुख है उसको ले नहीं आणि पाते। जीवनामध्ये एवढ्या समस्या आहेत, त्यामुळे आम्ही आनंदाचं उपभोगच घेऊ शकत नाही। क्यों मालूम है? का माहितीये का? इसका कारण क्या है? त्याचं कारण काय आहे? क्योंकि हम उस बोझ को, यातना को खुद लेकर चल रहे हैं। कारण की आपण ते ओझं, त्या यातना स्वतः उचलून चालत आहोत। अपने आंसुओं को, अपने दुखों को खुद लेकर चल रहे हैं। आपले अश्रू, आपले दुःख आम्ही उचलून चालत आहोत। अब इस समय क्या करना है? आता या वेळेला काय करायचंय? यीशु मसीह ने कहा, येशू म्हटला, आप जो बोझ है आपको मुझ पे दे दीजिए, तुम्ही तुमचं जे ओझं आहे ते मला द्या, आपकी जो चिंता है मुझ पे डाल दीजिए, आपली चिंता माझ्यावर टाका, मैं आपकी चिंता करूंगा। मी तुमची चिंता करेन। हमारा समस्या क्या है? आमची समस्या काय आहे? हम बोझ खुद उठाकर चलते आम्ही हैं। स्वतःच आमचं ओझं घेऊन चालतो। हम खुद का भी उठाते हैं आम्ही स्वतःच तर उचलतो, और सारी दुनिया का भी उठाते हैं। सगळ्या जगाचं ओझं उचलून सारी चालतो। दुनिया का बोझ मैं उठाता हूँ। सगळ्या दुनियाचं ओझं घेऊन मी चालतो। हम ही चलते हैं आम्हीच चालतो। और फिर रोना तो है ही ना फिर, मग रडायचं तर आहेच आहे ना, क्योंकि बोझ है ना वो सहने के बाहर हो जाता कारण है। की जो ओझं आहे ना ते आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं। हमारा वजन है 60 किलो, 70 किलो, 80 किलो, ज्यादा ज्यादा 100 किलो होगा। आमचं वजन 60-70, जास्तीत जास्त 100 किलो असेल, हम बोझ उठाते हैं 500 किलो, पण आम्ही ओझं घेतो 500 किलोचं। तो कैसे उठा पाएंगे उसको? कसं उचलू शकणार आहे आपण? इसलिए हमारा जो बोझ है ना, आणि म्हणून जे आपलं ओझं आहे ना, आपका बोझ 500 किलो, 1000 किलो, 1 टन में हो या कितने भी टन में हो, एक व्यक्ति जो आपके हर एक बोझ को लेने के लिए तैयार है, उसका नाम यीशु मसीह है। आणि कितीही मोठं तुमचं ओझं असू द्यात, एक व्यक्ती आहे जो ते उचलण्यासाठी तयार आहे, त्याचं नाव येशू ख्रिस्त वो आहे। बोझ लेता है, तो ओझं घेतो आनंद देता है। आणि आनंद देतो, बोझ लेता है, ओझं घेतो खुशियां देता है। आणि खुशी देतो, बोझ लेता है ओझं घेतो और आशीषित करता है। आणि आशीर्वादित करतो। उसका नाम यीशु मसीह है। त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे। तो अपने पड़ोसियों को बोलना, आज से बोझ खुद मत उठाओ। आणि म्हणून शेजाऱ्याला म्हणा, आजपासून ओझं उचलून चालू नको। आपका पड़ोसी मुझे मालूम नहीं कौन है, पत्नी होगी, पति होगा, या आपके कोई रिश्तेदार होंगे। आणि तुमचे शेजारी कोण आहे? सध्या तुमचे पती, पत्नी किंवा शेजारी असतील, तुमचे नातेवाईक असतील।
उसे कहिए त्यांना म्हणा बोझ मत उठाना, ओझं घेऊ नका, बोझ लेकर मत चलना, ओझं घेऊन चालू नका, सब कुछ बोझ परमेश्वर को दे दे। सर्व ओझं परमेश्वरावर टाका। वो क्रूस लेकर चले प्रभु यीशु मसीह। प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन चालले, क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि हम क्रूस हमारे लिए आसान हो जाए। कारण की तो वधस्तंभ आमच्यासाठी सोपा व्हावा भारी बोझ प्रभु ने उठाया हमारे आणि लिए। ते एकदम भारी भक्कम ओझं प्रभूने और उचललं वो बोझ था पाप का बोझ। आणि ते ओझं होतं पापाचं ये ओझं। सब का जड़ क्या है मालूम है? या सगळ्याचं मूळ काय आहे माहितीये का? पाप है। पाप। वो यीशु ने अपने ऊपर ले लिया। आणि ते स्वतः येशूने स्वतःवरती घेतलं। अब आपको मुझे बोझ लेने की जरूरत नहीं आता है। तुम्हाला आणि मला ते ओझं घेऊन चालायची गरज नाही। हमें आसान तरीके से चलना है, आम्हाला आता सोप्या पद्धतीने चालायचंय, बोझ उतार कर चलना है। ओझं उतरून चालायचंय। दादा आप पुलपिट पे बोलकर अच्छे लगते हैं, बहुत अच्छे लगते हैं पुलपिट पर। जो हमारे 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 स्थान पर अगर आप होंगे ना तब पता चलेगा आपको। दादा तुम्ही पुलपिटवर उभं राहून बोलता ते तुम्हाला फार सोपं जात असेल, कदाचित तुम्ही आमच्या जागेवर येऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल, फिर पता चलता था आपको। मग तुम्हाला कळालं असतं। हम इस में से गुजरे हैं। आम्ही ह्या सर्व गोष्टीमधून गुजरलो आहोत। मुझे एक मालूम है, मला एक गोष्ट माहिती मेरा आहे, यीशु जिंदा है। माझा येशू जिवंत आहे, मेरा यीशु जिंदा है माझा येशू जिवंत आहे और उसके अंदर आज भी ताकत है आणि त्याच्यामध्ये आजही तीच ताकद आहे। हर एक बोझ उठाने की, प्रत्येक ओझं हर एक उचलण्याची, बोझ उठाने की ताकत उसके प्रत्येक अंदर। ओझं उचलण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे। दुनिया में ऐसा कोई नहीं जगामध्ये असं कोणीच नाही जो बोझ लेता है जे ओझं घेतो और हल्का करता है। आणि हलकं करतो। एक ही है, एकच आहे यीशु, येशू, एक ही यीशु। एकच येशू। बाइबल पढ़िए, बायबल वाचा, सब बोझ भरे भरे व्यक्ति उसके पास गए। आणि सर्व ओझ्याने भरलेले लोक त्याच्याकडे आहेत। प्रभु ने उनको पूरी तरह से आजाद कर दिया। प्रभूने त्यांना सगळ्यांना स्वतंत्र केलेलं आहे। तभी रोते मत बैठना आता घर रडत बसू नका घरामध्ये। में। मेरी समस्या इतनी है, मैं इतने बोझ से दबा हूं। ये बोझ दबा दबा के क्या करेगा मालूम है? ये बोझ दबा दबा के क्या करेगा? आता हे ओझ्याने दबल्या जाऊन जाऊन काय होणार आहे माहितीये का? हमारी पीठ है ना वो दुखने लगेगी, आमची पाठ दुखू लागेल हम सीधे खड़े नहीं हो पाएंगे। आणि आम्ही सरळ उभे राहू शकणार नाही। यीशु ने कहा येशू म्हटला, मैं खड़ा करने के लिए आया हूं, मी उभं करण्यासाठी आलोय, मैं खड़ा करने के लिए मी आया उभं करण्यासाठी आलोय। हूं। आमेन। आमेन। तो बोल दीजिए, पड़ोसी को बोलना बोझ मत उठाना, बोझ उठा के मत चलना। पड़ोसी को डरते हैं आप, डरो मत। घाबरू नका शेजाऱ्याला, म्हणा ओझं उचलून चालू नका, वो बाद में देखा जाएगा, नीचे जाएंगे तब। खाली गेल्यानंतर बघू। आमेन। आमेन। आप लोग बहुत खुश हैं, प्रभु का धन्यवाद। तुम्ही खूप खुश आहात, प्रभूला धन्यवाद। तो आइए फिर से एक बार हम अपने वचनों के लिए तैयार हो जाएं पुन्हा एकदा आपल्या वचनांसाठी तयार होऊयात, और प्रभु से फिर से एक बार हम कहें। पुन्हा एकदा प्रभूला म्हणूयात, अगर बाइबल है तो बाइबल उठाएं, बायबल आहे तर बायबल घ्या, अगर बाइबल नहीं तो अपने दाहिने हाथ को हम हृदय पर रखा बायबल नसेल हातात तर आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवूयात और मेरे पीछे कहें, आणि मागे बोलूयात। आज का दिन यहोवा ने बनाया है, आज का दिन यहोवा ने बनाया, हम इसमें आनंदित हैं। हम इसमें आनंदित हो। ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है उसमें जो लिखा है वो मेरे लिए है। वो मेरे लिए है। मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है, जो इसमें लिखा है, जो उसमें लिखा है जो इसमें लिखा है वो मैं कर सकता वो हूँ। मैं कर सकता हूँ। परमेश्वर की परमेश्वर सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञा मेरे लिए है। मेरे लिए है। आज मुझे आज मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा। सिखाया जाएगा। मैं उस वचन को मैं उस वचन को निडरता से निडरता से स्वीकार करता हूँ। स्वीकारता हूँ। प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल, प्रबल, हर एक हर एक दोधारी तलवार दोधारी तलवार से भी भी बहुत चौखा है बहुत चौका है, और प्राण प्राण और आत्मा को और आत्मा को और गांठ गांठ और गांठ का और गुदे गुदे को और गुदे गुदे को अलग करके अलग करके आर पार आर पार छेदता है छेदता है और मन की सारी भावनाओं भावनाओं और विचारों को जांचता जांचता है। मेरा हृदय मेरा मन मेरे विचार सतर्क है। मेरा हृदय तैयार है प्रभु के वचनों को स्वीकार करने के लिए। मैं वो नहीं रहूंगी जो अब हूँ, मैं बदल जाऊंगा यीशु के नाम में। आमीन। आपको प्रभु आशीष दे। प्रभु तुम्हाला आशीर्वादित करो। हम देख रहे हैं कई दिनों से कि हमारा जो युद्ध है वो एक आत्मिक तौर का युद्ध है आणि काही दिवसांमधून पासून आम्ही पाहत आहोत की आपलं जे युद्ध आहे ते आत्मिक युद्ध आहे। हम एक
एक युद्ध लड़ रहे हैं। आम्ही सर्वजण एक युद्ध लढत आहोत. हमें अच्छा लगे या ना लगे, लेकिन आप और मैं एक युद्ध में हैं। आम्हाला चांगलं वाटो की न वाटो, पण आम्ही सर्वजण एका युद्धामध्ये आहोत. एक युद्ध की प्रक्रिया से हम गुजर रहे हैं आणि एका युद्धाच्या प्रक्रियेमधून आम्ही जात आहोत. इसलिए आपको और मुझे एक बेहतरीन योद्धा बनना है। आणि म्हणून तुम्हाला आणि मला एक उत्कृष्ट योद्धा बनायचंय. हम पराजित होने वाले योद्धा नहीं है, आणि आम्ही पराजित होणारे योद्धा नाही आहोत, हम जीतने वाले तर योद्धा आम्ही हैं। जिंकणारे योद्धे आहोत. प्रभु ने हमें सैनिक कहा है, प्रभूने आम्हाला सैनिक असं और म्हटलं. सैनिक का काम है युद्ध को सीखना, आणि सैनिकाचं काम आहे युद्ध शिकणं. और युद्ध कला हमें आनी चाहिए। आणि ही युद्ध कला आम्हाला आली पाहिजे. जिस प्रकार हमारा शत्रु शैतान जो है उसको युद्ध कला वो जानता है, जसं आपला शत्रू शैतान युद्ध कलेला जाणतो वो अलग अलग प्रकार से युद्ध की रणनीतियों को अपनाता है आणि वेगवेगळ्या तऱ्हेने तो युद्धाच्या रणनीत्या वापरतो कि किस प्रकार मेरे दुश्मन को, मेरे शत्रु को मैं फंसा कर उसको मार दूं। कशा प्रकारे माझ्या शत्रूला मी फसवू आणि त्याला मारू. उस शत्रु का एक हेतु है, एक उद्दिष्ट है, त्या शत्रूचा एक हेतू, एक उद्दिष्ट आहे. जो हमारा शत्रु है, जो आमचा शत्रू आहे, हमारा शत्रु कोई मनुष्य नहीं है, आमचा शत्रू कुठलाही मनुष्य नाहीये. वो एक आत्मिक शक्ति है, ती एक आत्मिक शक्ती आहे. और वो उसका एक उद्दिष्ट ये है, आणि त्याचं एक उद्दिष्ट हे आहे, नाश करना है, नाश करायचा, घात करना है, घात करायला और पूरी तरह से उसको बर्बाद करना आणि है। पूर्णपणे त्याचा विनाश करणं, ये उसका एक उद्दिष्ट है। हे त्याचं एक उद्दिष्ट आहे. इसलिए वो अलग अलग प्रकार से रणनीतियां अपनाता है, आणि म्हणून तो निरनिराळ्या प्रकारच्या रणनीत्या वापरतो. और आज आपका और मेरा ये काम है कि उन रणनीतियों को हमें समझना है, आज तुमचं आणि माझं काम हे आहे की त्याच्या रणनीत्या आम्ही ओळखून घ्याव्यात. क्योंकि हमारे शत्रु को जब हम पहचान लेंगे, कारण जेव्हा आम्ही आमच्या शत्रूला ओळखू, उसकी रणनीतियों को पहचान लेंगे, त्याच्या रणनीत्या आम्ही ओळखू, तो हम भी एक बड़ा युद्ध हम जीत सकते तर हैं। आम्ही देखील एक मोठं युद्ध जिंकू शकतो. क्योंकि शैतान के पास में युक्तियां हैं, कारण सैतानाकडे युक्त्या आहेत. और वो युक्तियां क्या हैं? आणि त्या युक्त्या काय वो आहेत? भ्रम की युक्तियां हैं। भ्रमाच्या युक्त्या. वो क्या करता है? तो काय करतो? वो दाव को चलता है। तो डावपेच खेळतो. ये हमें ये बातों को हमें समझना है। आणि या गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या. शैतान की युक्ति क्या है? सैतानाच्या युक्त्या काय वो आहेत? किस प्रकार भ्रम में लेकर आता तो है? कशा प्रकारे भ्रमामध्ये ये टाकतो. काफी हफ्तों से हम इसको देख रहे आणि हैं। काही आठवड्यांपासून आम्ही पाहत आहोत. पहले बात हमने देखा कि वो सबसे पहले उसकी जो मतलब आप कोई भी क्रमांक इसको दे सकते हैं, उसका जो रणनीति का एक भाग है कि वो आज्ञाओं का पालन नहीं करने आणि देता। कुठल्याही क्रमाने तुम्ही लावू शकता. त्याची जी रणनीती आहे त्यातली एक म्हणजे अवज्ञा, आज्ञा पालन न करणं. वो परमेश्वर की जो आज्ञाएं हैं बाइबल के अंदर, उसको वो पालन नहीं करने देता। आणि बायबल मध्ये असणाऱ्या देवाच्या आज्ञा तो आम्हाला पाळू देत नाही. वो हमारे विचारों को डालता है, और हमें जितना दूर ले जा सके प्रभु की आज्ञाओं से उतना दूर लेकर जाता आणि है। तो आमच्या विचारांवर कार्य करतो आणि आम्हाला जितकं त्या देवाच्या आज्ञांपासून दूर घेऊन जाता येईल तितकं तो घेऊन जातो. क्योंकि हमने ना बरे का जो ज्ञान का वृक्ष का फल है ना, वो खा लिया है। कारण आम्ही ते बऱ्या वाईटाच्या झाडाचं जे फळ आहे ना ते खाल्लंय. हमारे पास में इतना ज्ञान है ना, आमच्याकडे एवढं ज्ञान आहे ना, तो परमेश्वर के ज्ञान को हम समझ नहीं पाते। मग ते परमेश्वराचं ज्ञान आम्ही समजूच शकत हम नाही. अपने ज्ञान को लगाते हैं। आम्ही आपलीच बुद्धी लावतो. नहीं, वो बाइबल में लिखा है, पर मेरा ज्ञान ऐसा बोलता है। नाही, बायबल मध्ये लिहिलं असेल ते, पण माझं ज्ञान असं सांगतं. हम अपने ज्ञान पर आधारित हैं। आम्ही आपल्याच ज्ञानावर आधारित मुझे आहोत. जैसे लगता है ना, वैसे ज्ञान को मैं अपनाता हूँ। आणि जसं मला वाटतं ना, जसं मला हवंय तसं माझं त्या ज्ञानाचा उपयोग मी करून घेतो. परमेश्वर का वचन हमारे ज्ञान पर आधारित नहीं है। परमेश्वराचं वचन आमच्या ज्ञानावर अवलंबून नाहीये. परमेश्वर का ज्ञान जो है ना, परमेश्वराचं ज्ञान जे आहे ना, वो अद्भुत ज्ञान है। ते अद्भुत आहे. जिस मनुष्य को प्रभु ने इतना ज्ञान दिया कि आज वो चंद्रमा पर पहुंच गया, ज्या मनुष्याला परमेश्वराने एवढं ज्ञान दिलं की तो आज चंद्रावर जाऊन पोहोचला, आज बड़ी बड़ी बिल्डिंगे खड़ा कर आज दिया, मोठमोठे इमारती उभ्या केल्या. मनुष्य ये 100% अपने ज्ञान को यूज नहीं करता। आणि मनुष्य जो आहे हे सगळं करत असताना आपल्या ज्ञान 100% त्या ठिकाणी वापरत नाही. अगर 100 गुना उसने यूज करना शुरू कर दिया आणि ना, जर तो 100% ज्ञान वापरू लागला ना, अगर एक या दो गुना वो उसका यूज करता है, फिर भी परमेश्वर के ऊपर जाकर बैठ गया। आणि 1 किंवा 2% तो त्या ज्ञानाचा वापर करतो तरी देखील देवाच्या वर चढ होऊन बसलेला अगर 100 गुना करने लगे पता नहीं कहाँ बैठ जाएगा। आता 100% जर वापरू लागला ज्ञान तर माहित नाही कुठे जाईल. परमेश्वर का ज्ञान ये हमारा ज्ञान नहीं है। परमेश्वराचं ज्ञान हे आमचं ज्ञान नाहीये. वो इतना हमें युक्ति हमारे अंदर डालता है, कहता है कि नहीं, अपने दिमाग से चल, अपने ज्ञान से चल। आणि तो काही युक्त्या आमच्या मनामध्ये घालतो. नाही, तू आपले विचार आपल्या बुद्धीवर चाल. कैंसर का आदमी कभी ठीक होते हुए देखा है? आणि कुठल्या व्यक्तीचा कॅन्सर बरा होताना पाहिलाय? किसी बीमारी को ठीक होता हुआ देखा आणि है? कुठला आजार बरा होताना पाहिलाय का? HIV की रिपोर्ट बदलती हुई देखी है? HIV चे रिपोर्ट बदललेले पाहिलेत का? अंधों को आंखें मिलती हुई देखी है? आंधळ्यांना दृष्टी आलेली पाहिली का?
मरे हुए आदमी को जिंदा होते हुए देखा है? मेलेल्यांना जिवंत झालेला पाहिलंय का? नहीं, बाइबल में पढ़ा था, वहां तक ठीक है. नाही, बायबल मध्ये वाचलं होतं तिथपर्यंत ठीक आहे. आज होता है कि नहीं वो भी हम शक है हमारे. आणि आज तसं होतंय किंवा नाही याबद्दल देखील आम्हाला शंका आहे. हमारे घर का बर्तन खाली हो गया. आमच्या घरातलं भांड रिकामं झालंय. हमारे कपाट खाली हो गए. आमचे कपाट खाली झाले. उसको भरने वो भरेगा कि नहीं पता नहीं है. आता ते भरल की नाही माहित नाही. ये हम ज्ञान पर आधारित है. हे आमच्या ज्ञानावर अवलंबून आहे. लेकिन आज भी मेरा परमेश्वर वो बड़े बड़े काम कर सकता है जो 2021 साल पहले वो करता था. पण आजही माझा परमेश्वर तेच कार्य करत आहे जे 2021 वर्षांपूर्वी करत होता. मेरे ज्ञान पर आधारित नहीं है. ते माझ्या ज्ञानावर अवलंबून नव्हतं. ये मेरे विश्वास पर आधारित है. माझ्या विश्वासावर आधारित. विश्वास बड़े बड़े चमत्कार करता है. विश्वास मोठमोठे चमत्कार करतो. विश्वास पूरे जीवन को बदल कर रख सकता है. विश्वास संपूर्ण जीवन बदलवून ठेवू शकतो. विश्वास बहुत महत्व की चीज है. विश्वास अतिशय महत्वाची गोष्ट आहे. और विश्वास हमारे ज्ञान पर नहीं होना है. आणि विश्वासामध्ये ते ज्ञानी पण नसावं. विश्वास होना है परमेश्वर के वचन पर. विश्वास असायला हवा देवाच्या वचनांवर. इसलिए वो शैतान की युक्ति क्या है? आणि म्हणून सैतानाच्या युक्त्या काय आहे? उसको भ्रम में डालता है. तो भ्रमामध्ये टाकतो. और हमें परमेश्वर की आज्ञाओं से जितना दूर ले जा सके उतना दूर लेकर जाता है. आणि देवाच्या आज्ञांपासून जितकं दूर घेऊन जाता येईल तितकं दूर तो आम्हाला घेऊन जातो. उसने आदम के जीवन में यही किया. आणि आदमाच्या जीवनात देखील हेच केलं. उसने यीशु के जीवन में करने के लिए गया. जीवनामध्ये देखील तो हे करण्यासाठी त्यांनी पाहिलं. लेकिन यीशु उसके भ्रम में फंसा नहीं. पण येशू त्याच्या भ्रमामध्ये पडला नाही. यीशु की युक्ति में फंसा नहीं. येशू त्याच्या युक्त्यांना फसला नाही. यीशु विजयी हुआ. तर येशू विजयी झाला. आज आपको मुझे विजयी होना है. आज तुम्हाला आणि मला देखील विजयी व्हायचंय. आमेन. आमेन. और युक्तियों को हमने देखा. आणि युक्त्या आम्ही पाहिल्या. हमने देखा कि वो अक्षमा में रखता है. आम्ही पाहिलं की तो अक्षमेमध्ये ठेवतो. पिछले हफ्ते हमने देखा कि वो अक्षमाओं में रखता है. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की तो अक्षमांमध्ये आम्हाला ठेवतो. बहुत बार हमारे जीवन के अंदर लोग हमें चोट पहुंचाते हैं. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये लोक आम्हाला दुखावतात. और हमें बहुत गहरी चोट पहुंचती है. आणि आम्हाला अतिशय गंभीर अशा जखमा करून जातात. हमारे हृदय पे घात लगता है. आणि आमच्या हृदयाला घाव पडतो. हमने कुछ किया नहीं है. आम्ही काही केलेलं नसतं. तो भी हमारे ऊपर उंगली रखी जाती है. तरी देखील आमच्यावर बोट दाखवलं जातं. और उसकी वजह से हम बेचैन होते हैं. आणि त्यामुळे आम्ही बेचैन होऊन जातो. और हमारे जीवन में उस व्यक्ति के विषय में अक्षमा रहती है. आणि आमच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीविषयी अक्षमा राहते. हम उसको माफ नहीं कर सकते. आम्ही त्याला क्षमा करू शकत नाही. और शैतान यही चाहता है कि आप और मैं क्षमा ना करें. आणि सैतानाची हीच इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याला क्षमा करू नये. परमेश्वर का वचन कहता है. परमेश्वराचं वचन असं सांगतं हमें क्षमा करना है. आम्हाला क्षमा करायची. हमने पिछले हफ्ते में देखा. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं. अब थोड़ा सा आगे और क्षमा के विषय में मैं लेके जाना चाहता हूँ. आता थोडं आणखी पुढे क्षमा विषयी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. मैं नहीं चाहता कि हम अधूरे परमेश्वर के वचन में रहें. कारण माझी इच्छा नाही की आपण अपूर्ण देवाच्या वचनामध्ये असावं. हमें और आगे बढ़ना है प्रभु के वचन तर में. आम्हाला देवाच्या वचनांमध्ये आणखी अधिक पुढे वाढायचं आहे. और जब भी हम इन वचनों को सुनते हैं आणि जेव्हा आम्ही ही वचनं ऐकतो हमारे हृदय जो है हमारे विचार जो डिस्टर्बेंस बहुत आता है. आमचे विचार आमच्या हृदयामध्ये डिस्टर्बन्स होतो. हमारे विचार बहुत दूर चले जाते हैं. आमचे विचार फार दूर जातात. इसलिए अपने पड़ोसी को जरा संभाल के रहना. म्हणून शेजाऱ्याला जरा सांभाळून राहा. दूर देश निकल जाएगा नहीं तो मग तो दूर लांबवर जाऊन पोहोचेल. और जो हमें चाहिए आज आणि जे काही आम्हाला हवं आहे आज वो हम नहीं ले पाएंगे. ते आम्ही घेऊ शकणार नाही. 5-2 मिनट के बाद हिलाते रहना. आणि म्हणून 2-2 मिनिटांनी हलवत राहा. आमेन. पड़ोसी को चेक करना ठीक है क्या? शेजाऱ्याला बघा बरं आहे का? स्वर्ग तो नहीं चले गए नीले आसमां के पार. स्वर्गात नील्या आकाशाच्या पुढे नाही ना गेले. आज नहीं जाएंगे हम. आज नाही जाणार आम्ही. मुझे मालूम नहीं कब यीशु मसीह आ जाएंगे. मला नाही माहित कधी येशू मसीह येणार आहेत. अगर अभी आ गए तो बहुत अच्छा हो जाएगा. हम सीधा यीशु के साथ में सभा करेंगे. आज आले तर फार बरं होईल. आपण सरळ वर देवासोबत सभा करू. नीले आसमां के पार जाना है. त्या निळ्या आकाशाच्या पुढे जायचंय. तैयारी के साथ. पण तयारीनिशी. जैसे आज हम तैयार होकर प्रभु की आराधना करने के लिए बैठे हैं. जसं आम्ही तयार होऊन देवाच्या आराधनेसाठी बसलेलो आहोत. वैसे हमें आत्मिक तौर से प्रभु के पास जाने के लिए तैयारी करनी है. तसंच आत्मिकरित्या देखील प्रभूकडे जाण्याची आमची तयारी असावी. नहीं तो वो 5 कुमारी जैसा हो जाएगा. नाही तर ते 5 कुमारांसारखं होईल. दरवाजा बंद. दरवाजा बंद. और प्रभु बोलता है कौन है भाई. आणि प्रभू म्हणतो कोण आहे. वो दरवाजा खोलेगा नहीं. तो दरवाजा उघडणार नाही. तो हमें आत्मिक तैयारी करनी है. मग आम्हाला आत्मिक तैयारी करायची. आत्मिक तैयारी हम कर रहे हैं. आणि आम्ही आत्मिक तैयारी आता करत आहोत. ये तैयारी है हमारी. ही आमची तयारी आहे. जिसके द्वारा हम प्रभु के से मिल सकते हैं. आणि ज्याच्याद्वारे आम्ही प्रभूला भेटू शकतो. अब हम एक
क्षमाशील व्यक्ति बनना है। आता आम्हाला एक क्षमाशील व्यक्ती बनायचंय। परमेश्वर का वचन कहता है, परमेश्वराचं वचन सांगतं, हमारे अंदर पवित्र आत्मा के द्वारा परमेश्वर का प्रेम डाला गया है। आमच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वराचं प्रेम ओतल्या गेलेलं आहे। रोमियो 5:5 में लिखा है। रोम 5:5 मध्ये लिहिलं आहे, ये हमारा प्रेम नहीं है, हे आमचं प्रेम नाहीये, क्योंकि मैं किसी व्यक्ति से प्रेम कर ही नहीं सकता, मी कुठल्या व्यक्तीवरती प्रेम करूच शकत क्योंकि नाही, मेरे प्रेम करने में मेरा देह सामने आता है। कारण माझ्या प्रेम करण्याच्या मध्ये माझा देह येतो। देह बोलता है, देह म्हणतो, देख उसने तेरे लिए कितनी समस्या उत्पन्न की, बघ तुझ्यासाठी त्याने किती समस्या उत्पन्न केल्या, देख तेरे लिए वो कितनी रुकावटें बना, बघ तुझ्यासाठी तो किती ठिकाणी रुकावट बनला। मेरा शरीर मुझे साथ नहीं देता, माझं शरीर मला साथ देत नाही, मेरा शरीर वो कहता है कि नहीं करना है, आणि माझं शरीर असं म्हणतं की ते नाही करायचं। जब आप और मैं यीशु मसीह को अपना उद्धारकर्ता मानते हैं, जेव्हा तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताला आपला तारणकर्ता म्हणून स्वीकारतो, और अपने जीवन में जब उसको अपनाते हैं, आणि जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये त्याला स्वीकारतो, और हर एक पापों का अंगीकार करके उसको छोड़ देते हैं, आणि प्रत्येक पापाचा अंगीकार करून त्याला सोडून देतो, अब क्या होता है? आता काय होतं? अब मेरा देह मुझ में जीवित नहीं रहता, आता माझा देह माझ्या जिवंत राहत नाही, मेरे अंदर यीशु मसीह जीवित रहता है। माझ्यामध्ये येशू ख्रिस्त जिवंत राहतो। मैं मर गया हूँ, मी मरतोय, मेरे विचारों में मर गया हूँ, मेरे बुद्धि में मर गया हूँ, मेरे चीजों में मर गया हूँ जो मुझे देह चलाता है, आणि माझ्या विचारांमध्ये, बुद्धीमध्ये आणि अशा प्रत्येक गोष्टींमध्ये तो मला चालवतो ज्याच्यामध्ये माझा देह मेलेला आहे। अब मुझे आत्मा चलाता है, आता मला चालवणारा आत्मा आहे, वो है परमेश्वर के वचनों के द्वारा, आणि ते आहे देवाच्या वचनांच्या अब मेरे द्वारे। अंदर क्या है? आता माझ्यामध्ये काय आहे? मेरे अंदर मेरा स्वभाव नहीं रहता, माझ्यामध्ये माझा स्वभाव उरत नाही, अब मेरे अंदर पवित्र आत्मा के द्वारा परमेश्वर का स्वभाव आता तर है। माझ्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वराचा स्वभाव वसतो। आप और मैं यीशु मसीह को अंगीकार करने वाले लोग हैं, तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताचा अंगीकार करणारे व्यक्ती आहोत। आप और मैं यीशु मसीह को उद्धारकर्ता मानकर उसको परमेश्वर मानकर अपने जीवन में अपना लिया है, आणि तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला तारणारा, उद्धारणारा म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे। अब मैं नहीं जीता हूं, मुझ में यीशु मसीह जीता है। आता मी माझ्यामध्ये नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो। मेरा स्वभाव क्रूस पर गाड़ दिया, माझा स्वभाव त्या वधस्तंभावर गाडला, और मेरे अंदर यीशु मसीह का स्वभाव पवित्र आत्मा के द्वारा डाल दिया आणि गया। माझ्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव पवित्र आत्म्याच्या द्वारे ओतला गेलेला आहे। हमारे पास सबके साथ मोबाइल है, आमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, प्रभु का धन्यवाद, मोबाइल भी एक आशीषित चीज है, आणि प्रभूला धन्यवाद, मोबाईल देखील एक आशीर्वादाची गोष्ट आहे। आशीषित इसलिए जब हम उसको आशीषित जैसा अपनाएंगे। आशीर्वादित तेव्हा जेव्हा आम्ही आशीर्वादाप्रमाणे त्याला स्वीकारू, वापरू। किसके पास एप्पल है, कोणाकडे ऍपल आहे, पता नहीं क्या कौन सा है, माहित नाही कोण कोणते, कितने भी हजार का मोबाइल होने दो, कितीही हजाराचा मोबाईल असू द्यात, जब तक उसके अंदर वो क्या बोलेंगे, अच्छा सिम कार्ड नहीं डालते, जोपर्यंत त्याच्यामध्ये सिम कार्ड टाकत नाही, डालना है, सिम कार्ड टाकायचंय, उसके बाद में त्याच्यानंतर क्या होगा, काय होणार आहे, पूरी दुनिया दिखेगी, संपूर्ण जग पाहिल, जो हम कभी देखते नहीं वो सब भी दिखेगा, आणि जे आम्ही कधी पाहू शकत नाही ते त्याच्यामध्ये दिसेल। मैं और मेरा भाई हम बात कर रहे थे, मी आणि माझा भाऊ बोलत होतो, हम नीचे बैठे हुए थे, आम्ही खाली बसलो होतो, बोले दादा जो बड़े भूले का ज्ञान का जो पेड़ है ना वो हमारे हाथ में ही है फल, आणि दादा आपल्याकडे ते बरे वाईटाचं ज्ञान करून देण्याचे झाड आहे ना ते आपल्या हातातच आहे, पूरी दुनिया का ज्ञान हमारे हाथ में है, अख्ख्या जगाचं ज्ञान आपल्या हातात आहे, वो एप्पल में है, ते ऍपल मध्ये, मतलब कोई भी किंवा कुठलाही फोन, कुठलाही मोबाईल, पूरी दुनिया का ज्ञान हमारे हाथ में, पूर्ण जगाचं ज्ञान आमच्या हातात आहे। कैसे खाना है वो हमारे ऊपर है, आता ते कसं खायचंय ते आमच्यावर आहे, ये हमारे ऊपर है, हे आमच्यावर आहे। तब तक एक्टिव नहीं होगा, जब तक एक्टिव नहीं होगा जब तक हम उसमें सिम नहीं आणि डालेंगे, तो मोबाईल तोपर्यंत ऍक्टिव्ह होणार नाही जोपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये सिम घालणार नाही, जब तक पवित्र आत्मा हमारे अंदर नहीं आएगा, जोपर्यंत पवित्र आत्मा आमच्यामध्ये येणार नाही, हम एक्टिव नहीं होंगे, आम्ही ऍक्टिव्ह होणार नाही, हम अपने देह के अनुसार जिएंगे, आम्ही आपल्याच देहानुसार जगू। इसलिए वचन कहता है, आणि म्हणून वचन सांगतं, डाल दिया, टाकलं, क्या डाला, काय टाकलं, परमेश्वर का प्रेम, देवाचं प्रेम, परमेश्वर का प्रेम, देवाचं प्रेम डाला है क्या, टाकलंय का, अगर डाला है तो हम एक्टिव होंगे प्रेम में, आणि जर टाकलंय तर आम्ही प्रेमामध्ये ऍक्टिव्ह होऊ, अगर नहीं डाला है तो इनएक्टिव, आणि नाही टाकलं तर इनएक्टिव्ह, रेंज नहीं पकड़ेगा, रेंज पकडणारच नाही, फिर वो बोलेगा तो म्हणेल तो असच है, तो तसच है, तो तसाच आहे, तो असाच आहे, जो प्रेम से भरा हुआ है, पण जो प्रेमाने भरलेला आहे वो कैसा भी है, तो कसाही असू दे, वो कैसा भी है, तो कसाही असू हम उससे दे, प्यार करेंगे, आम्ही त्याच्यावर प्रेम करू, हम प्यार ही करेंगे उससे, आम्ही प्रेमच करू त्याच्यावर, यीशु का प्रेम हमारे अंदर डाल दिया है, कारण ते येशूचं प्रेम आमच्यामध्ये टाकलं गेलंय, दिया नहीं है, दिलं नाहीये, डाला है, टाकलंय। बाजू वाले को बोलो, शेजाऱ्याला म्हणा, परमेश्वर का प्रेम डाला है, परमेश्वराचं प्रेम टाकलंय, डाला है, टाकलंय,
डाला है, अभी भी एक दूसरे की बनती नहीं, अजून एकमेकांसोबत बनत नाही. घर के अंदर घरामध्ये पति एक तरफ पत्नी एक तरफ, पती एकीकडे पत्नी एकीकडे, बनती नहीं एक दूसरे की. आणि एकमेकांसोबत जुळत नाही. कहीं कहीं तो 15-15 दिन बनती नहीं, आणि काही काही वेळ तर 15-15 दिवस जुळत नाही. कहीं कहीं तो महीने बनती नहीं. काही वेळ तर महिने जुळत नाही. चर्च जाते हैं, चर्चला जातात, पर एक दूसरे साइड से आता है, एक दूसरे साइड से एक एकीकडनं येतो, एक दुसरीकडनं येतो, बनती नहीं, जुळतच नाही. अगर प्रभु का प्यार है, परमेश्वराचं प्रेम आहे, अगर प्रभु का प्रेम अंदर डाल दिया है, जर प्रभूचं प्रेम आतमध्ये टाकलेलं आहे, शाम तक सब मेल मिलाप होना है. संध्याकाळपर्यंत सगळा मेल मिलाप व्हायला हवा. बजाना जोर से बजाओ, नहीं तो मत बजा. प्रभु का प्यार, परमेश्वराचं प्रेम डाल दिया, टाकलंय. काय प्रेम करायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोम बोम बोम. प्रभु डाला नहीं का प्यार, टाकलं नाही का प्रेम? वो शुक्रवार को डालता है प्रभु उपास में, उसके लिए भी प्रार्थना करेंगे. त्याच्यासाठी देखील प्रार्थना करू. अब प्रार्थना करने की जरूरत नहीं है, आता प्रार्थना करण्याची गरज नाही, क्रिया करने की जरूरत है. क्रिया करायची गरज आहे. पवित्र आत्मा का प्यार डाल दिया है. पवित्र आत्म्याचं प्रेम टाकलंय. जब प्रभु का प्यार आता है, जेव्हा परमेश्वराचं प्रेम येतं ना, तब क्या होता है इस बात को सीखेंगे. तेव्हा काय होतं या गोष्टी शिकणार आहोत. क्षमा हमें अनेक सद्गुण उत्पन्न करता है. क्षमाद्वारे आमच्यामध्ये अनेक सद्गुण उत्पन्न होतात, हमारे अंदर आते हैं, ते आमच्यामध्ये येतात पवित्र आत्मा के द्वारा. पवित्र आत्म्याच्या द्वारे. मुझे अच्छा लगे या ना लगे, मला चांगलं वाटो की न वाटो, प्रभु का वचन क्या कहता है ना, प्रभूचं वचन काय अब सांगतं उसके ऊपर मेरा जीवन निर्भर है. त्याच्यावरच माझं जीवन आधारित आहे. मेरे बुद्धि पर निर्भर नहीं है, माझ्या बुद्धीवर अवलंबून नाहीये, मेरे दिमाग पे अवलंबून नहीं है, माझ्या डोक्यावरती अवलंबून नाही, मला काय वाटतं इस पे अवलंबून नहीं है. मला काय वाटतं त्याच्यावर नाही. प्रभु का वचन क्या कहता है वो मेरे लिए महत्व का है. प्रभूचं वचन काय सांगतं ते माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे, वो मेरे जीवन में होना है. आणि तेच माझ्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. प्रभु का वचन क्या कहता है, प्रभूचं वचन काय सांगतं? जब पवित्र आत्मा डाल दिया, जेव्हा पवित्र आत्मा टाकला, अब क्या होना है. आता काय व्हायचंय? कलसी का राजपत्र 3 अध्याय 12 और 13 वचन. कलसी राजपत्राचा 3 अध्याय 12 आणि 13 वचन. 12 और 13 वचन. कलसी का राजपत्र 3 अध्याय 12 और 13 वचन में क्या लिखा है. अपने हृदय में, हम चुने हुए लोग हैं, परमेश्वर के चुने हुए लोग हैं, आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत, हम उसके पवित्र और प्रिय लोग हैं, आम्ही त्याचे पवित्र आणि प्रिय असे आहोत. अपने हृदय में, आणि म्हणून आपल्या हृदयामध्ये, अपने हृदय में, आपल्या हृदयामध्ये. यहाँ वचन लिखा अपने हृदय में. इथं वचन असं लिहिलंय की आपल्या हृदयामध्ये, दिमाग में नहीं, डोक्यामध्ये नाही, विचारों में नहीं, विचारांमध्ये नाही, अपने हृदय में, तर आपल्या हृदयामध्ये. अपने हृदय में, आपल्या हृदयामध्ये क्या आना है? काय असायला हवं? सहानुभूती, करुणा, दीनता, विनम्रता, ममता और सहनशीलता. आणि सहनशीलता. ये हमारे हृदय में आना है. हे आमच्या हृदयामध्ये येणं आहे. और 13 वचन लिखा है, 13 वचनामध्ये लिहिलंय, एक दूसरे की सह लो. एकमेकांचे सहन करा. एक दूसरे की सह लो. एकमेकांचे सहन करा. और एक दूसरे के अपराध क्षमा करो. आणि एकमेकांचे अपराध क्षमा करा. सह लेना बड़े कठिन बात होती है. हे सहन करणं फार अवघड जातं. सहन करणं, सहना बहुत बड़े कठिन चीज है. सहन करणं हे फार अवघड आहे. मैं सब कुछ सह सकता हूं लेकिन वो नहीं सह सकता. मी सगळं सहन करू शकतो पण ते नाही सहन करू शकत. ये बात अपने को पचती नहीं है. हे आम्हाला पचतच नाही. आपण तोंडच बघणार नाही. तोंड नका बघू, फोटो ठेवा. सहन करना है. सहन करणं. मेरे यीशु मसीह ने ये नहीं कहा, माझा येशू असं नाही म्हटला, तेरे को मैं बाद में देखता हूं, तुला मी नंतर बघतो. तूने चपाटा मारा ना, तू चापट मारली ना, तू थूका ना, तू थुकला ना, तेरे को बाद में देखता, उठने के बाद देखता तेरे को. तुला मी नंतर बघतो उठल्यावर. जब मैं पहले जिंदा हूं, मुझे मालूम है जिंदा होने वाला हूं, मला माहिती आहे की मी जिवंत होणार आहे. तेरे घर पे स्वर्गदूत को लेकर आता हूं, तुझ्या घरीच येतो स्वर्गदूताला घेऊन, तेरे को देखता हूं आणि तुला बघतो. ऐसे नहीं बोला, असं नाही म्हटला. कितना 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 दर्द सहन किया यीशु मसीह ने. किती दुःख त्या येशू ख्रिस्ताने सहन केलं. मजाक क्या होती है ना, यीशु से पूछना. आणि चेष्टा काय आहे ना ती येशूला विचार. हमारे साथ अभी तक कोई मजाक नहीं हुई है.
आमच्या बाबतीमध्ये असं कोणी चेष्टा केलेली नाही. यीशु की परमेश्वर जिसने पूरी दुनिया को बनाया, रचने वाला परमेश्वर, निर्मिति को बनाया, उस इंसान ने उसकी आंख बंद करके मारता है टप्पर, पूछता है तुझे कौन मारा. आणि देवांचा देव जे निर्माण करता परमेश्वर त्यांनी हे संपूर्ण जग रचलं, त्याला मारतात आणि विचारतात तुला कोण मारलं. उसको थूक दिया, त्याच्यावर थुंकले, उसको थप्पड़ मार दिया, त्याला झापट मारले. इतना नहीं, एवढंच नाही, उसको पूरा नंगा कर दिया, त्याला पूर्ण विवस्त्र केलं, उसके कपड़े निकाल दिए, ते कपडे काढून टाकले, उसको पूरे उसको लज्जित कर दिया, आणि त्याला एकदम लाजीरवाणं असं बनवलं. और जिसने किया कि यीशु मसीह उसको पहचानता नहीं था. आता ज्यांनी हे केलं काय परमेश्वर त्यांना ओळखत नव्हता, उसको पहचानता नहीं था, त्यांना ओळखत नव्हता. अरे यीशु मसीह उसका नाम, उसका घराना सहित जानता था, क्योंकि यीशु मसीह ने ही उसको बनाया था. येशू ख्रिस्ताला त्याचं घर, त्याचं दार सगळं माहिती होतं, येशूनेच त्याला बनवलं, घडवलं होतं. अब यीशु ने ये नहीं कहा, पण येशू हे नाही म्हटला तुझको मैं बाद में देखता हूँ, की तुला मी नंतर बघतो. एक क्रूस पर जाते यीशु मसीह कहा, आणि त्या वधस्तंभावर गेल्यावर येशू म्हटले, पिता को कहा, पित्याला म्हटले, हे पिता इनको क्षमा कर. हे पिता यांना क्षमा कर. ये जानते नहीं क्या कर रहे हैं, त्यांना कळत नाही हे काय करतात. जो ऐसा करते हैं ना, जे असं करतात ना, वो सचमुच में जानते नहीं कि क्या कर रहे हैं, आणि त्यांना खरंच कळत नाही की ते काय करतात. लेकिन हम जानते हैं, पण आम्हाला माहित आहे, हम मसीह लोग हैं, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. हमें पवित्र आत्मा ने यीशु का प्रेम हमारे अंदर डाला है. आमच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे ते येशू ख्रिस्ताचं प्रेम ओतल्या गेलेलं आहे, हमारे अंदर डाला है, आमच्यामध्ये टाकलंय, हमारे अंदर डाल दिया है. आमच्यामध्ये टाकलं गेलंय. इसलिए हमें मालूम है कि हमें क्या करना आणि है. म्हणून आम्हाला माहित आहे की आम्हाला काय करायचंय. जिसको परमेश्वर के वचन नहीं मालूम है, ज्याला परमेश्वराची वचन माहित नाहीये, वो ऐसा करता है. तेच असं करतात. लेकिन हम सहने वाले हैं. पण आम्ही सहन करणार यहाँ आहोत. वचन स्पष्ट कहता है आणि इथं वचन स्पष्टपणे सांगतं कि हम सहना है. की सहन करा. हमारे हृदय में क्या है? आमच्या हृदयामध्ये काय आहे? हमारे हृदय में सहानुभूति है. आमच्या हृदयामध्ये करुणा आहे. सहानुभूति का मतलब क्या होता है? सहानुभूती याचा अर्थ काय? करुणा, करुणा, तरस. आणि करुणा असणं. जब यीशु मसीह ने लोगों को देखा, जेव्हा येशू ख्रिस्ताने लोकांना पाहिलं, तरस से भर गया, तेव्हा तो करुणेने भरला, करुणा से, तरस से भर गया, आणि दयेने तो भरला. बड़ी भीड़ को यीशु मसीह ने देखा, आणि मोठी गर्दी येशूने पाहिली, तरस से भर गया, आणि तो दयेने भरला. एक माँ का बेटा मरा हुआ है, एका आईचा मुलगा मेलेला आहे, वो तरस से भर गया, आणि तो एकदम दयेने भरला. कोड़ियों को देखा, त्याने कोड्यांना पाहिलं, तरस से भर गया, तो करुणेने भरला. जब उसके चेहरे पर कोई थूकता है, जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती कोणी थुंकतं, उसको भेदा, त्याला भेदलं गेलं, भाला त्याच्यामध्ये घोपसला फिर गेला. भी वो जब भीड़ को देखता है, आणि तरी देखील जेव्हा तो गर्दी पाहतो, करुणा से भर गया, तेव्हा त्याला दयेने तो भरला, तरस से भर गया, दयेने भरला. उसको मारने वालों के प्रति यीशु मसीह तरस से भरता है. त्याला मारणाऱ्यांसाठी देखील त्याच्या मनामध्ये दया आणि करुणाच होती. जब हमारे चेहरे पे कोई थूकता है, जेव्हा आमच्या चेहऱ्यावरती कोणीतरी थुंकतं, जब हमारे हृदय को कोई भेदता जेव्हा है, आमचं हृदय कोणीतरी भेदतं, हम क्या प्रतिक्रिया करते हैं? आमची प्रतिक्रिया काय असते? हम तरस से भरते हैं आम्ही करुणेने भरतो या हम चिढ़ जाते हैं? का आम्ही रागावतो? तुला नंतर बघतो. हम तरस से भरते नहीं, आम्ही करुणेने भरत नाही, हम चिढ़ जाते हैं. आम्ही लगेच चिडतो. अच्छा, त्यांनी माझ्याविषयी बोलला, लेके आओ उसको सामने, घेऊन ये त्याला समोर, मीटिंग बिठा देते हैं. लगेच मीटिंग. हमें कुछ बिठाने की जरूरत नहीं है. आम्हाला काही बसवायची गरज नाही. स्वर्ग हमारे साथ है, स्वर्ग आमच्या सोबत आहे, मेरा खुदा मेरे साथ है, माझा परमेश्वर माझ्या और सोबत जिसके आहे. साथ में खुदा है, आणि ज्याच्या सोबत परमेश्वर तो मेरा आहे, विरोधी कौन होगा? तर त्याच्या विरोधी कोण? मेरा विरोधी कोई नहीं है. माझ्या विरोधी कोणी नाहीये. दुनिया का बनाने वाला, रचने वाला पूरा स्वर्ग मेरे साथ है. या जगाचा बनवणारा, रचना करणारा पूर्ण स्वर्ग माझ्या सोबत आहे. शायद उसको जगह नहीं मिले थूकने की, त्याला कुठेतरी जागा नसेल मिळाली थुंकण्यासाठी. हम जगह है, ये भूमि है, हमारा जीवन भूमि है. आमचे जीवन ही भूमी आहे. ये भूमि मिली उसको थूकने के लिए. हीच भूमी मिळाली त्याला थुंकण्यासाठी. थूकने दो, थुंकून द्या. थूक कर कितना थूकेगा? किती थुंकणार आहे? किती थूकेगा? किती थुंकणार आहे? एकदम वही एक दिन आएगा, वही परेशान हो जाएगा. एक दिवस येईल तोच वैतागून जाईल. हमें क्या करना है? आम्हाला काय करायचं? वो थूक रहा है, तो थुंकतोय, साफ कर दे. आम्हाला साफ करायचं. अच्छा, तूने थूका, तेरे को देख, थूकने दो. कितना थूकेगा? थूक के किती थुंकणार आहे? थुकून हमें कितना भेदेगा, आणि किती भेदणार आहे, कितना चोट पहुंचाएगा हमारे हृदय को, किती आमच्या हृदयाला तो जखमा करणार आहे. जाके कहां बोलेगा? आणि जाऊन कुठे बोलणार आहे? लोगों में बोलेगा, लोकांमध्येच बोलेल, लोगों के बीच में बोलेगा, लोकांमध्ये बोलेल ना. शायद पेपर में हमारा नाम आ जाए, कदाचित पेपरामध्ये नाव येईल. वैसे तो नाम नहीं आता, चलो ऐसे तो आएगा. असं नाही तर असं तरी आलं.
लोगों का मेरिट में नाम आता है, मेरिट मध्ये नाव येतं लोकांचं. पेपर में नाम आ जाता आणि है, पेपरामध्ये नाव येतं. शायद इस प्रकार हमारा नाम आ जाए. कदाचित असं आमचं नाव येईल. कोई हमारे नाम को जानता भी नहीं, कुणी आमचं नाव ओळखतही नाही. चलो ऐसे तो जान लेगा नाम. याद्वारे जाणून तर घेईल. आमेन. फिर भी हमें क्या करना है? अशा वेळी काय करायचं? हमें सहानुभूति दिखाना है. आम्हाला सहानुभूती दाखवायची. हम ये कहें, आम्ही हे म्हणूया, हम जानते हैं, आम्हाला माहित आहे हम क्या कर रहे हैं. आम्ही काय करतो. वो जानता नहीं, त्याला माहित नाहीये वो क्या कर रहा है, तो काय करतोय. अब शाणा कौन है? आता शहाणा कोण? बुद्धिमान कौन है? बुद्धिमान कोण? जो जानता है, जो जाणतो, जो जानता जो है. जाणतो. जो जानने वाला है वही अच्छे पेपर लिख सकता है. जो जाणकार आहे तोच तर चांगले पेपर लिहू शकतो ना. जो नहीं जानता, ज्याला माहितच वो नाहीये कॉपी करता है. तो कॉपी करतो. लेकिन हम जानते हैं, पण आम्हाला जाणीव आहे, आम्ही जाणतो. और हमें मालूम है कितने प्रतिशत, कितने गुना हम पास होने वाले हैं. आणि आम्हाला माहिती आहे की किती टक्क्यांनी आम्ही पास होणार आहोत. यीशु मसीह जैसे सहानुभूति रखे हम, येशू सारखी सहनशक्ती आम्ही ठेवावी, करुणा ठेवावी. उसके पर थूका, त्याच्यावरती थुंकला गेला, कोड़े मारे गए, त्याला चापकानी मारलं. फिर भी यीशु ने तरस से भरकर उनके लिए प्रार्थना किया. तरी देखील दयेने, करुणेने भरून येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. क्या प्रार्थना किया? काय प्रार्थना केली? हे पिता इनको क्षमा कर हे दे. पिता यांना क्षमा कर. हम पेत्र जैसे ना बने. आम्ही पेत्रासारखं होऊ नये. प्रभु तू बोल, अग्नि डाल देता हूं अब इनके ऊपर. तेरे सुनते नहीं ना, अभी अग्नि डाल देता हूं. प्रभू तू सांग, मी आत्ता अग्नी टाकतो यांच्या. तुझं ऐकत नाहीत ना, अभी मार देंगे इनको. आत्ताच मारून टाकू यांना. यीशु बोला मैं मारने के लिए नहीं आया हूं, येशू म्हटलं मी मारण्यासाठी नाही आलो, मैं उद्धार करने के लिए मी आया हूं. तारण्यासाठी आलेलो मैं आहे. उद्धार करने के मी लिए. तारण्यासाठी वो आलेलो आहे. यीशु का हृदय हमारे अंदर होना है. ते येशूचं हृदय आमच्यामध्ये असणं गरजेचं अगर आहे. यदि क्षमा नहीं है हमारे जर अंदर, क्षमा नाहीये ना तो हमारे आमच्यामध्ये, जीवन में क्या होगा? तर आमच्यामध्ये काय असणार आहे? चिड़चिड़ाहट होगी, आणि चिडचिडेपणा असेल. हमारे जीवन में दुख होगा, आमच्या जीवनामध्ये दुःख असेल, हमारे जीवन में क्रोध आएगा. आमच्यामध्ये क्रोध येईल. ये किसका प्रतीक है? हे कशाचं प्रतीक आहे? ये अक्षमा का हे प्रतीक है. अक्षमेचं प्रतीक अगर आहे. क्षमा हमारे अंदर है, जर क्षमा आमच्यामध्ये आहे तो मैं चिड़ूंगा नहीं. तर मी चिडणार नाही. कुछ लोगों की प्रतिक्रिया एकदम चिढ़ जाती है, काही लोकांची प्रतिक्रिया की लगेचच चिडतात और मुंह से अलग अलग बातें करने आणि से, मग मुखाद्वारे वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. जिसके अंदर पवित्र आत्मा है, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे वो सहन करता है, तो सहन करतो. वो थोड़ी देर रुकता है, तो थोडी वेळ थांबतो, वो प्रार्थना करता है. प्रार्थना करतो. ये प्रार्थना नहीं करता, ही प्रार्थना नाही करत. प्रभु उसको देख ले, प्रभु ह्याला बघून घे. वो प्रार्थना करता तो है, प्रार्थना अशी करतो, पर उनको क्षमा कर, प्रभु यांना क्षमा क्योंकि कर. उसके अंदर तरस भरा हुआ कारण है. त्याच्यामध्ये करुणा भरलेली आहे. और जब हम अक्षमा जब हम रखेंगे तो अलग प्रतिक्रिया हमारे जीवन से आणि आएगी. म्हणून जर आमच्या मनामध्ये, जीवनामध्ये अक्षमा ठेवली तर आमची प्रतिक्रिया वेगळी असेल. हमारे अंदर पवित्र आत्मा ने ये गुण डाला गया है. आमच्यामध्ये पवित्र आत्म्याने हा गुण टाकलेला आहे. क्या गुण डाला है? काय गुण टाकलाय? सहानुभूति, सहानुभूति, करुणा, तरस. दया. अपने पड़ोसी को बोलना हमारे अंदर तरस होना चाहिए, सहानुभूति होनी चाहिए. सहानुभूति का मतलब समझ गए? सहानुभूति, तरस, उसके बारे में अच्छा ही बात करना है. एखाद्याच्या विषयी चांगलंच बोलायचं. और दूसरी बात, हमारे हृदय में क्या होना है? आणि दुसरी गोष्ट आमच्यामध्ये काय असायला हवं? करुणा. हृदय में करुणा होना है. हृदयामध्ये करुणा असायला हवी. यीशु भलाई करने वाले थे. येशू भलंच करणारे होते. यीशु पवित्र आत्मा से भरे थे. येशू पवित्र आत्म्याने भरलेले होते. प्रेषित 10:38 में लिखा है, प्रेषित 10:38 मध्ये वो भलाई करते फिरे, ते भलाई करत फिरले, वो अच्छाई करते फिरे, चांगलंच करत फिरले. हमारे अंदर भलाई उत्पन्न होनी है. आमच्यामध्ये ते भलाई, ते चांगलेपणा उत्पन्न व्हायला हवा. देखिए यीशु मसीह को जब पकड़ने के लिए आए, आता पहा, येशू ख्रिस्ताला जेव्हा पकडण्यासाठी आले, ध्यान से सुने, लक्षपूर्वक ऐका. जब यीशु मसीह को पकड़ने आए, जेव्हा येशूला पकडण्यासाठी आले, यीशु को पकड़ लिया, येशूला पकडलं, उसी समय त्याच वेळेला एक व्यक्ति वहां पर था, एक व्यक्ती त्या ठिकाणी जो उसको होता, गिरफ्तार करने के लिए आया जो था. त्याला पकडण्यासाठी आलेला पतरस ने होता. तलवार लिया, आणि त्याने तलवार घेतली. पतरस ने तलवार लिया, पेत्राने तलवार घेतली और उसके कान को काट दिया. आणि त्याचा कान कापला. किसके कान को काटा? कुणाचा कान कापला? जिसको यीशु मसीह गिरफ्तार करने जो के लिए आए येशू थे. ख्रिस्ताला अटक करण्यासाठी आला. ये बात अच्छी थी या बुरी थी? ही गोष्ट चांगली होती का वाईट होती? अरे ये तो जो कान काटने वाला है, जिसके लिए कान काटा, वो बोले वाह मेरा दोस्त, देखो जिगरी दोस्त है मेरा ये. आणि ज्याचा कान कापतो असं म्हणणार आहे का नाही माझा चांगला दोस्त आहे? यीशु मसीह बोलता था, यीशु मसीह ने कहा होता, येशू म्हटला असता, वाह यही मेरा जिगरी दोस्त है, आणि वाह वाह हाच माझा जिगरी दोस्त देखो आहे, मेरे लिए आगे आ गया, बघा माझ्यासाठी पुढे आला, जो मुझे पकड़ने उसका कान ही काट दिया, आणि जो मला अटक करायला आला त्याचा कानच कापला. वो तो अच्छा होगा गर्दन पे नहीं गई, ते तर बरं झालं की गळ्यावर नाही मारलं. वो शायद झुका होगा, कान आ गया होगा नीचे. कदाचित तो वाकला असेल आणि कान पुढे आला असेल.
यीशु मसीह ने क्या करा? येशूने काय म्हटलं? जो गिरफ्तार करने आया था, जो अटक करण्यासाठी आला होता, जिसका कान काट दिया, ज्याचा कान कापला होता, उसके कान को वापस चिपका दिया. त्याचा कान पुन्हा चिपकून टाकला. यह है भलाई, ही आहे यह है चांगुलपण. भलाई. चांगुलपण जो काटने आता है, जो कापायला येतो, जो गिरफ्तार करने आया, जो 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 अटक करायला आला, उसके प्रति यीशु मसीह भलाई कर रहा है. त्याच्या प्रति परमेश्वर चांगलेपणच दाखवत आहेत. कितना महान प्यार है यीशु का. किती महान प्रेम आहे ये गुण है परमेश्वराचं. पवित्र आत्मा के. हे पवित्र आत्माचं गुण आहे. यूसुफ के भाई ने उसे घृणा किया, योसेफाच्या भावाने त्याची घृणा केली, खड्डे में डाल दिया. त्याला खड्ड्यात टाकलं. जब यीशु ये जब उसको मिलते हैं उसके भाई, जेव्हा त्याचे भाऊ त्याला पुन्हा भेटतात, यूसुफ ने क्या किया? तेव्हा योसेफाने काय केलं? उनके लिए भलाई की. त्यांच्यासाठी चांगलंच केलं. क्या भलाई किया? काय चांगलं केलं? उस समय अकाल था, त्यावेळी दुष्काळ होता, खाने के वांदे थे, आणि खायला प्यायला मिळत नव्हतं. यूसुफ क्या बोलता है? आणि यावेळी योसेफ काय म्हणतो? पूरे घराने को लेकर आ जाओ, अख्खं घराणं घेऊन या, अपने बच्चों को, अपने बीवियों को, सबको लेकर आ जाओ, आपले मुलं बाळ घेऊन सगळ्यांना या, जानवरों को लेकर आ जाओ, आपल्या जनावरांना आणा. मैंने तुम्हारे लिए सब कुछ गोदाम में जमा करके मी रखा है, तुमच्यासाठी सर्व काही गोदामांमध्ये भरून ठेवलंय. मैंने सब कुछ इंतजाम करके रखा मी है, सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. आ जाओ. या. तुमने मेरे लिए बुरा चाहते थे, तुम्ही माझं वाईट चिंतत होतात, लेकिन वो बुरा नहीं था, पण ते वाईट नव्हतं, वो मेरी भलाई के ते लिए था. माझ्या भल्यासाठी होतं. अगर तुम वो समय नहीं करते, जर तुम्ही ते सगळं त्यावेळेस केलं नसतं, आज मैं यहाँ तक नहीं पहुंच तर पाता. आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. अच्छा, उसके भाइयों ने उसको पहचाना नहीं था, आता त्याच्या भावाने त्याला काही ओळखलं नव्हतं, लेकिन यूसुफ ने पहचान लिया था. योसेफाने ओळखलं. और यूसुफ वो पद पर था जो पद पर बड़ा अधिकार होता है. आणि योसेफ अशा पदावरती होता, मोठा अधिकारी झाला होता. वो चाहता तो अपने भाइयों को मार सकता था. आणि त्याला वाटलं असं त्याने आपल्या भावांना मारून देखील देखिए, टाकलं एक असतं. सिंपल आपको मैं एक साधारण चीज समझाना पण चाहता हूँ. एक साधी गोष्ट तुम्हाला समजून सांगू इच्छितो. अगर आपके बारे में कोई बुरा करता जर है, तुमच्या विषयी कुणी वाईट करतं, मेरे बारे में कोई बुरा करता है, माझ्या बाबतीत कुणी वाईट अगर वो करतं, सामने दिख जाए, तो समोर जर दिसला, तो हम कैसा प्रतिक्रिया करेंगे? तर आमची प्रतिक्रिया कशी असेल? एक तो तोंड वाकड़ा, तो एक जो जीभ है उसको, कुछ लोग है ना, गुस्सा आता तो मालूम है जीभ कैसे ऐसे करते, भयानक भयानक विचार यहाँ पर आते हैं, आणि भयानक असे विचार आमच्या डोक्यामध्ये येतात, यहाँ पर आते हैं डोक्यात, उसके विषय में, त्याच्याविषयी. और अन्य भाषा में प्रार्थना करने लगते हैं हम लोग. आणि मग अन्य भाषेत प्रार्थना करू लागतो. गुस्सा है, राग आहे, लेकिन अन्य भाषा में प्रार्थना पण करने, अन्य भाषेत प्रार्थना, प्रभु इसको देख ले रे, प्रभू याला बघून घे रे, इसके बाद इसका चेहरा नहीं दिखना चाहिए. ह्याच्यानंतर याचा चेहरा दिसलाच नाही पाहिजे. पर यूसुफ प्रतिक्रिया क्या कर रहा है? योसेफाची प्रतिक्रिया काय आहे? उसके भाइयों की वजह से त्याच्या भावांमुळे आधा जीवन उसका खत्म हो गया. अर्ध जीवन त्याचं संपलं, जेल में, व तुरुंगात, बुरे बुरे वक्त से वो गुजरा है. आणि वाईट वाईट प्रसंगांमधून तो गेला. लेकिन जब भाइयों को देखता पण है, जेव्हा तो त्याच्या भावांना पाहतो, मेरे भाइयों तुम्हारे लिए धन्यवाद, तुमने मेरे भलाई के लिए किया है. आणि माझ्या भावांनो तुमच्यासाठी धन्यवाद, जे काही केलं तुम्ही ते माझ्या भलाईसाठी झालं. वो क्या हुआ? तर काय झालं? भलाई उसके अंदर आई, आणि त्यामध्ये भलाई आली, उसके अंदर भलाई आई. त्याच्यामध्ये चांगुलपण आलं. मैं आपको ये बताना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, अगर हमारा कोई शत्रु नहीं है इस दुनिया में, आमचं या जगामध्ये कुणी शत्रू नाही आहे. एक ही शत्रु है, शत्रू एकच, जो परमेश्वर का शत्रु है. जो परमेश्वराचा शत्रू आहे. परमेश्वर शत्रु कौन है? परमेश्वराचा शत्रू कोण वो आहे? शैतान है. तो आहे सैतान. हमारा शत्रु कौन है? आमचा शत्रू कोण आहे? शैतान है. सैतान आहे. कोई मनुष्य नहीं है. कुठलाही मनुष्य नाही आहे. हमें हर मनुष्य के लिए भलाई लेकर आना आणि है. म्हणून आम्हाला प्रत्येक मनुष्यासाठी आमच्या मनामध्ये चांगुलपणच यावं. यीशु अपने हत्यारों के लिए आशीष का कारण बना. येशू आपल्या ज्या हत्या केलेली होती त्यांच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनला. उसने कान को जोड़ दिया. त्याने कान जोडला. योसेफ अपने भाइयों के लिए आशीष का कारण बना. योसेफ आपल्या भावांसाठी आशीर्वादाचं कारण बनला. जब अपने शत्रु के लिए आशीष का कारण बनेंगे, जेव्हा आम्ही आपल्या शत्रूसाठी आशीर्वादाचं कारण बनू, तब हम जान पाएंगे, तेव्हा आम्हाला हे जाणवेल मैंने उसको क्षमा कर की दिया. मी याला क्षमा केली. क्षमा करना आशीषित जीवन है. क्षमा करणं हे आशीर्वादाचं जीवन आहे. आमीन. आमेन. ये किसके द्वारा डाला गया हे है? कुणाद्वारे टाकलं गेलेलं आहे? पवित्र आत्मा के द्वारा. पवित्र आत्म्याच्या द्वारे. पड़ोसी को बोलना भलाई करना है, भलाई करना है. साइड वाले को देख लो, स्वर्ग चलेगा कि है इधर ही है. आमीन. बाजू वाले को बोलना प्रेज द लॉर्ड. आमीन. जोर से बोलो प्रेज द लॉर्ड. हिलाकर बोलो प्रेज द लॉर्ड. यहीं पे रुकना बोलना. तो परमेश्वर ने क्या डाला है? परमेश्वराने काय टाकलंय? भलाई. भलाई. कहां होना है? कुठं असायला? दिमाग में नहीं, डोक्यात नाही, हृदय में होना है. हृदयामध्ये. यीशु के हृदय से क्या निकला?
येशूच्या आतमधून काय निघालं? जब यीशु के हृदय में भाला डाला, जेव्हा येशूच्या हृदयामध्ये भाला खुपसला गेला, क्या निकला उसके हृदय से? त्यामधून काय निघालं? लहू और पानी निकला। रक्त आणि पाणी। उसका दर्शक क्या है? कशाचा दर्शक है? प्रेम और क्षमा निकली। प्रेम आणि क्षमा। कहां से? कुठून? बुद्धि से नहीं, डोक्यातून नाही, दिमाग से नहीं, विचारातून नाही, हृदय से निकले। हृदयातून। हमारे हृदय में भी जीवनी नदियां निकलनी है। आमच्या हृदयामधून देखील जीवनी नद्या निघायला हव्यात। नदियां क्यों बोला मालूम है? नद्या का म्हटलं माहिती? ये नदियों के प्रकार ही तो हैं। हे नद्यांचे स्तर प्रकार आहेत। एक नदी नहीं है, एक नदी नाही आहे, अनेक नदियां हैं। अनेक नद्या आहेत। तो नदी क्या है? नदी काय आहे? भलाई करना है। हे भलाई करणं आहे। नदी क्या है? नदी काय आहे? सहानुभूति दिखाना है। सहानुभूती दाखवणं। ये नदियां तो हैं, हे नद्या स्तर आहेत जो जीवन का जल देती जे है। जीवनाचं जल देतात। आमेन। आमेन। अब तीसरी बात, तिसरी गोष्ट, हृदय से क्या निकलना है? हृदयामधून काय निघायचं आहे? कलसीकरस पत्र जो हमने देख रहे, 3 अध्याय 12 और 13 वचन के अनुसार, कलसीकरस पत्राचा 3 अध्याय 12 आणि 13 वचनानुसार मन से दीनता निकलनी है। मनामधून दीनता निघायला हवी, दीन होना है। लीन व्हायला पाहिजे। तिरस्कार में, तिरस्कारामध्ये, सताव में, सतावा, निंदा में, निंदेमध्ये, आंधी और तूफानों में आणि वादळ आणि वाऱ्यांमध्ये हमें दीन ही बनना है। आम्हाला लीनच बनायचं। ये बातें हमें दबा नहीं सकी थी, ये बातें हमें दबाना नहीं है। आणि या गोष्टी आम्हाला दाबायच्या नाहीयेत। तिरस्कार हमें दबाना नहीं है, तिरस्कार आम्हाला दाबायचा नाहीये। सताव से हमें दबना नहीं है, आणि त्या त्रासाने आम्हाला दाबलं नाही पाहिजे। निंदा से हमें दबना नहीं है, निंदेमुळे आम्ही दाबलं नाही गेलं आंधी पाहिजे। और तूफानों से हमें दबना नहीं है, वादळ आणि वाऱ्यामुळे आम्ही दबले नाही गेलो पाहिजे। हमें इनसे दबना नहीं है। आम्हाला यातून दबायचं नाहीये। अच्छा, ये होने के, तिरस्कार होने के बाद, सताव होने के बाद, निंदा होने के बाद, आंधी तूफान आने के बाद आदमी की नींद चली जाती है। आता तिरस्कार झाल्यानंतर, निंदा झाल्यानंतर, त्रास झाल्यानंतर मनुष्याची झोप उडून जाते, बेचैन हो जाता है। बेचैन होऊन जातो। लेकिन परमेश्वर का वचन कहता पण है, परमेश्वराचं वचन असं सांगतं, जो दीन होता है, जो लीन असतो, उसके ऊपर परमेश्वर का अनुग्रह होता है, त्याच्यावर देवाची कृपा असते, उसके ऊपर प्रभु का अनुग्रह होता है। प्रभूची कृपा त्याच्यावर याकूब 4:6 के अनुसार, याकूब 4:6 अनुसार उसके ऊपर क्या होता है? त्याच्यावर काय असतं? अनुग्रह। अनुग्रह, कृपा। अनुग्रह का मतलब होता है अनुग्रहाचा अर्थ, जहां हमारी शक्ति खत्म होती है, जिथं आमची शक्ती संपते, वहां पे प्रभु की ताकत शुरू हो जाती तिथं है। देवाची ताकद सुरू होते। आमेन। आमेन। हर एक क्षेत्र के अंदर, प्रत्येक क्षेत्रामध्ये जहां हम कम होते हैं, जिथं आम्ही कमी पडतो, वहां परमेश्वर हमें चलाता है। तिथं परमेश्वर आम्हाला चालवतो। हमारे जीवन के हर क्षेत्र में, आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हमें कौन चलाना है? आम्हाला कोण चालवायला? हमें परमेश्वर चलाना है। आम्हाला परमेश्वराने चालवायला। हमें मन के दीन होना है। आम्ही मनाचे लीन असावेत। आप ओक वृक्ष को जानते हैं? कोई भी वृक्ष ले लो आप। एक वृक्ष है, जो एक वृक्ष एक जगह पर खड़ा हुआ था और उसके चारों ओर बड़ी बड़ी घासें वहां पर उगी हुई थी। आणि एक वृक्ष मध्ये उभा होता आणि त्याच्या चहू बाजूने लहान लहान गवत उगवलेलं होतं। ये जो पेड़ है, ये अपने आप पर बहुत घमंड करता था। आणि हे जे मोठं झाड होतं, त्याला स्वतःवर फार गर्व होता। और वो कहता था ये छोटी घासों को, आणि ह्या छोट्या जे झुडपं होती त्यांना तो म्हणायचा, तुम बहुत कमजोर हो, तुम्ही खूप अशक्त आहे, तुम बहुत नाजुक हो, आणि खूप नाजूक आहे, देखो मैं कितना ऊंचा हूँ, पहा मी किती उंच आहे, देखो मैं कितना बड़ा हूँ, पहा मी किती मोठा आहे, देखो मैं कितना सुंदर हूँ, पहा मी किती सुंदर आहे, और तुम देखो कैसे नाजुक नाजुक हो, आणि तुम्ही बघा किती नाजूक आहात, तुम बहुत छोटे हो। तुम्ही खूप लहान ये आहात। हमेशा उनका तिरस्कार करता था। नेहमी त्यांचा तिरस्कार करत असे। लेकिन घास जो थी, पण जे गवत होतं, वो हमेशा शांत रहती थी। नेहमी शांत राहायचं। क्योंकि इसलिए वो शांत थी, आणि ती यासाठी शांत होती, उनको मालूम था त्यांना माहित होतं कि उनमें घमंड करने के लिए कुछ है ही नहीं। की घमंड करण्यासारखं, गर्व करण्यासाठी त्यांच्याकडे काय आहेच एक तो नाही। पतली सी है, एक तर एकदम पातळ आहे, कोई आकार नहीं है, कुठलाही आकार कोई नाहीये, ध्यान देता नहीं है, आणि कुणी लक्षही देत नाही, इसलिए वो हमेशा शांत बनी रहती आणि थी। म्हणून ते आपले शांत बसून और राहायचे। ये पेड़ उनको हमेशा छेड़ता था। आणि हे झाड त्यांना नेहमी छेडायचं। एक दिन भयानक तूफान आता एकदा है, खूप मोठं वादळ आणि वारं और येतं। ये जो वृक्ष है, बड़ा वृक्ष था, ओक का वृक्ष जो था, हलने लगता है। आणि हे जे मोठं ओकचं झाड होतं ते हलू लागतं। उसने सीधा खड़े होने का प्रयास किया, आणि त्याने सरळ उभं राहायचा प्रयत्न केला, लेकिन उस तूफान की इतनी भयानक ताकत थी पण त्या वादळाची ताकद एवड़ी भयानक होती कि वो वृक्ष जमीन पर गिर पड़ा। की ते वृक्ष जमिनीवरती पडलं। जब तूफान थम गया, जेव्हा ते वादळ थांबलं, उस गिरे हुए वृक्ष ने, गिरे हुए पेड़ ने घास के पास में देखा, ते पडलेल्या वृक्षाने, त्या झाडाने गवताकडे पाहिलं, और ये घास तरोताजा
खड़ी हुई थी। आणि ही जे गवत आहे एकदम ताजा तवानं तसंच उभं ये होतं हवा में हिल रहे थे, आणि हवेमध्ये झुलत ये हवा होतं, में डोल रहे थे। हवेमध्ये डुलत होतं. अब ये पेड़ कहता है, आता हे झाड म्हणतं, वो घास से कहता है, त्या गवताला म्हणतं, मैं इतना बड़ा हूँ, मी इतका मोठा आहे, मैं इतना सुंदर था, मी इतकं सुंदर होतो और मैं एक ऊंचाइयों पर था, आणि मी इतका उंच होतो, लेकिन एक तूफान का सामना नहीं कर पण पाया। एका वादळाचा सामना करू शकलो नाही. लेकिन तुम इतने छोटे होने के बावजूद भी पण तुम्ही इतके छोटे असून देखील फिर भी तुम स्थिर खड़े हो। तरी तुम्ही स्थिर उभे आहात. मुझे बताओ ये कैसे हुआ? माहित नाही असं कसं झालं. घास ने मुस्कुरा कर कहा, गवत हसून म्हणालं, एकदम आसान है। एकदम सोपं आहे. जब भी हवा और तूफान उठते हैं जेव्हा पण वादळ आणि वारं उठतं और हम पे से गुजरते आणि हैं, आमच्यावरून जातं, मैं अपना सिर नीचे झुका देता मी हूँ, आपलं डोकं खाली लावतो, मैं अपना सिर नीचे झुका देता मी हूँ, आपलं डोकं खाली लावतो और वो हवा और तूफान मेरे ऊपर से निकल आणि जाते ते हैं। हवा वादळ आणि वारं माझ्या वरून निघून वो जातं. मुझे नुकसान नहीं पहुंचा त्यामुळे पाते, मला कुठलंही नुकसान पोहोचत मुझे नाही. उखाड़ कर उनमें ताकत नहीं है उखाड़ने की। आणि त्यांच्यामध्ये ताकद नाही मला उखडायची. मैं नम्र हो जाता हूँ। मी नम्र होतो. हमारे जीवन में जब हम नम्र बनते हैं ना, आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही नम्र होतो ना, कोई ताकत नहीं हमारे जीवन के अंदर जो हमको उखाड़ के फेंक सके। कोणतीही ताकद नाही आपल्या जीवनामध्ये जे आम्हाला उखडून फेकू शकेल. करने दो कितना तिरस्कार करते हैं, आणि करू देत किती तिरस्कार करतात, करने दो कितनी निंदा करते हैं, करू देत किती निंदा करू देत, लेकिन हमें स्थिर खड़ा होना नहीं है, पण आम्हाला स्थिर उभंच राहायचंय. हमें नम्र बनना है, आम्हाला नम्र हमें बनायचं, झुकना है, आम्हाला झुकायचं, हमें झुकना है। आम्हाला झुकायचंय. कितने दिन ऐसा होगा, किती दिवस होईल असं. लेकिन पर प्रभु हमारा परमेश्वर हमारे साथ है। पण प्रभु आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे. हमेशा दीन बनना है। नेहमी लीन बनायचंय. घर के अंदर झगड़े क्यों होते हैं? घरामध्ये भांडणं का होतात? क्योंकि कोई भी एक दूसरे के सामने झुकने के लिए तैयार नहीं कारण है। कुणीच एकमेकासमोर झुकायला तयारच नसतं. तू मोठा तर मी पण मोठा, तुझं शिक्षण 12वी तर मी पण एक क्लास जास्त शिकलेले आहे, मैं भी ज्यादा सीखा हूं। मी पण जास्त शिकलेली आहे. एक दूसरे के ऊपर बर्तन फेंकते हैं, एकमेकांवरती भांडी फेकून मारतात. मैं आपकी बात नहीं कर रहा हूं, आप बहुत अच्छे, प्रभु के धन्यवाद हो कि हम सब अच्छे प्रभु ने हमारे अंदर उत्पन्न तुमची किए। गोष्ट काही नाही करत, तुम्ही खूप चांगले आहात. मैं दुनिया की बात कर रहा हूँ, जगाचे बोलतो. घर के अंदर जो जो बर्तन है ना, घरामधले जे भांडी आहेत ना, जो फेंक के मारते हैं, जे फेकून मारतात, वो दूसरे गली में सुनाई देते हैं, दुसऱ्या गल्लीमध्ये ऐकू येतात, दूसरे मोहल्ले में सुनाई देते हैं, दुसऱ्या गल्लीमध्ये ऐकू येतात. और वहां पे सुनाई, अरे उनके घर में वो नाम लेके बोलते, अरे उनके घर में झगड़ा आणि पक्का। मग ते नाव घेऊन मग त्यांच्या घरामध्ये भांडण चालले. क्यों? का? क्योंकि खड़े हैं, उभे आहेत, एक दूसरे के सामने झुकने के लिए तैयार नहीं है। एकमेकासमोर झुकायला तयार नाहीत. अगर एक खड़ा है जर एक उभा आहे तो एक झुक जाए, तर एकाने वाकावं. कितने बर्तन फेंक के मारेंगे? किती भांडी फेकून मारतील. फेंकने दो, फेकू देत, लगने दो, लागू देत. लग के कितना लगेगा? किती लागेल लागून. घर में आयोडक्स मलिए, काम पर चलिए। क्यों आज कोर्ट के अंदर सबसे ज्यादा केसेस तलाक के पड़े हुए? का घरांमध्ये कोर्ट्समध्ये आज भांडणं आहे ती जास्त करून जे आहे ते घटस्फोटाचे आहेत. बड़े बड़े बच्चे हो गए, मोठमोठे झाले मुलं, तब भी ये बातें देखने मिलती, तरी देखील अशाच गोष्टी पाहायला क्यों मिळतात. मालूम है? का माहितीये का? दीन होने के लिए तैयार नहीं, लीन व्हायलाच तयार, कोई झुकने के लिए तैयार नहीं। कुणीच झुकायला तयार. और आज का जमाना ये है, आजचं जग तर असं आहे, कोई किसी के सुनता नहीं है। कोणीच कुणाचं ऐकत नाही. मैं सबसे बड़ा हूँ, मीच फार मोठा, मैं बड़ा हूँ, मीच मोठा, मैं हूँ जो कुछ हो। जे काही आहे तो मीच आहे. नहीं मेरी बहन, मेरे भाई, नाही माझ्या भावा बहिणीनं, हमें झुकना है। आम्हाला झुकायचंय. यीशु मसीह दीन हुए, येशू लीन झाले, नम्र हुए, नम्र झाले, वो यहां तक नम्र हुए, तो इथपर्यंत नम्र झाले. सबसे गंदा मृत्यु, सबसे घृण मृत्यु, क्रूस की मृत्यु उन्होंने सह ली, आणि सर्वात घृणास्पद भयानक असा मृत्यू, वधस्तंभाचा मृत्यू त्यांनी सहन केला. सह लिया, सहन केला. वचन लिखा है, वचन असं वो इतने लिहिलं. नम्र हुए, ते इतके नम्र उन्हें झाले क्रूस की मृत्यु को सह लिया, की त्यांनी ते वधस्तंभाची मृत्यू सहन और केली. सबसे बड़ा नाम परमेश्वर ने उस यीशु मसीह को दिया। आणि सर्वात मोठं नाव परमेश्वराने त्या येशू ख्रिस्ताला दिलं. सबसे बड़ा नाम, सगळ्यात मोठं नाव, सबसे बड़ा नाम। सगळ्यात मोठं नाव. आज किस लिए झगड़े? आज भांडणं कशासाठी आहेत? मैं बड़ा हूँ, मीच मोठा, मेरा नाम बड़ा होना चाहिए, माझंच नाव मोठं मैं व्हायला. घर चलाता हूँ, मी घर चालवतो, मैं घर आगे बढ़ाता मी हूँ, घर पुढे घेऊन जातो, मैं करता हूँ, मी करतो, मैं करती हूँ, मी करते. तुम क्या जानो? तुम्हाला काय माहित? एक दिन घर में रह के देखो, एक दिवस घरात राहून बघा, हम चिल्लाते हैं, आम्ही ओरडतो, दीन बनने के लिए कोई तैयार नहीं। पण लीन बनायला कोणी तयार नाही.
हमारे यीशु सिखाता है, आमचा येशू शिकवतो, हमारे हृदय में आमच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा ने पवित्र आत्मा आहे, उसका प्रेम डाला है, आणि त्याने त्याचं प्रेम आमच्यामध्ये टाकलं और वो आहे. प्रेम में आणि त्या दीनता होनी चाहिए. प्रेमामध्ये लीनता असायला हवी. अपने पड़ोसी को बोलना, शेजाऱ्याला म्हणा परमेश्वर की दीनता, परमेश्वराची लीनता. परमेश्वर की दीनता. अगर एक आज पारा चढ़ा हुआ है, मुझे मालूम है आज सुबह सुबह पारा चढ़ा हुआ आता है. जर मला कळतंय की आज सकाळी सकाळी पारा चढलेला आहे. पारा चढ़ने का मतलब है बुखार. पारा चढला याचा अर्थ ताप आलाय. वो देखते ना जब आप बुखार होता है तो क्या देखते हैं, वो पारा तो होता है वो इसमें वो चढ़ता है ऊपर. जेव्हा ते थर्मामीटर ने तुम्ही पाहता, थर्मामीटर में क्या होता है, त्याच्यामध्ये काय असतं, पाराच असतो. पारा रहता है, पारा ऊपर चढ़ जाता है. आणि तो पारा वर चढतो. मालूम पारा ऊपर चढ़ता है. पारा वर चढतो. क्यों चढ़ता है, का चढतो, बॉडी गर्म होती है, एकदम गरम होतं शरीर. जब बॉडी गर्म होती है, जेव्हा शरीर गरम होतं, डॉक्टर यहाँ लगा मुंह के अंदर लगाता है आणि डॉक्टर ते तोंडामध्ये टाकतो, और वो पारा एकदम ऊपर चढ़ता है. आणि मग तो पारा एकदम वर चढतो. समझ जाता है, समजतं भैया आपको क्या है, बुखार है, मला ताप आलाय. कितना वो गिनती करते हैं 120 कुछ कुछ क्या पता नहीं कितना है, वो फिर ट्रीटमेंट करते हैं, ये गोली ले लो वो गोली ले लो. आणि मग तो बघतो आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट देतो, गोळ्या देतो. अच्छा जब बुखार आता है जेव्हा ताप येतो तो हमें समझ में आता है कि बुखार है. आम्हाला कळतं की ताप आहे. शरीर में थोड़ी सी कनकन होती है, शरीरात कणकण जाणवते, थोड़ी सी सर्दी हो जाती है, थोडं सर्दी, थोड़ा सा यहाँ पे दुखने लगता है, थोडं गळा दुखतो, सर भारी भारी होने लगता है. आणि मग डोकं जड होतं. अपने को मालूम है ये क्या है, ये एक दिखता है कि अभी क्या है, सिम्टम है ये. आणि हे काही लक्षण आहेत की आम्हाला कळतं. घर के अंदर भी जब पता है अभी आज बुखार होने वाला है, घरामध्ये पण जेव्हा माहित पडतं की आता बुखार ताप येणार आहे, ताप आने वाला है, आज ताप येणार आहे, तो उससे पहले सिम्टम पता चल जाते हैं, त्याच्या अगोदर लक्षणं कळून येतात. सब समझ में आ जाता है. सगळं समजतं. बर्तन की आवाज, भांड्यांचा आवाज, चिडचिड चिडचिड चिडचिडपण आणि चिडचिडपणा, बड़बड़ 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 बडबड सुरू होते. तो उसमें समझ जाना कि सिम्टम आ गया है, ताप का पारा चढ़ने वाला है. आणि कळून घ्यायचं लक्षणं सगळी तापाची आहेत आणि पारा चढणार आहे. और एक ने क्या करना है, मग एकाने काय करायचं, वो ठंडी पट्टी लेके उसको ठंडा करना है. थंडी पट्टी लावून थंड करायचं. डॉक्टर बोलता है अगर ताप आए रात को क्या करना है, तो डॉक्टर साहब है हमारे पास, डॉक्टर सांगतात नाही का थंड पट्टी लावा कपाळावर. तो एक ने क्या करना है, मग एकाने काय करायचं, ठंडी पट्टी लगाना शुरू करना. थंडी पट्टी लावणं सुरू करायचं. अगर ठंडी पट्टी से भी काम नहीं बनता है, आणि जर थंडी पट्टी मधून पण काम होत नाहीये तो नीचे आ जाना पार्किंग में, पार्किंग मध्ये यायचं थोड़ी देर के लिए, थोड्या वेळेसाठी. लेकिन आप वहां पे अगर कुछ कोई भी हो अगर वहां बात करना शुरू कर दिया, पण जर काही तुम्ही बोलायला सुरुवात केली, जो जिससे ट्रीटमेंट चला ना, पारा चढ़ता है क्या, थर्मामीटर क्या है, वो टूटने वाला है, समझ जाना. तर मग ते ज्याच्यानी ट्रीटमेंट करतात ना, थर्मामीटर तुटणार आहे हे लक्षात घ्या. तो हमें दीन बन जाना, आम्हाला लीन बनायचं. तो दीन की आत्मा हमारे अंदर उत्पन्न होना है. आणि ती लीनतेचा आत्मा आमच्यामध्ये उत्पन्न व्हायला हवा. क्या हमारे अंदर दिन की आत्मा आज भी काम करती है, आमच्यामध्ये तो लीनतेचा आत्मा आजही काम करतो का. हमें विनम्र बनना है, नम्र बनना है, आम्हाला नम्र बनायचंय, अपमान सहन करने के लिए, अपमान सहन करण्यासाठी, तिरस्कार को सहन करने के लिए, तिरस्कार सहन करण्यासाठी हमें नम्र बनना है, आम्हाला नम्र बनायचंय, विनम्र बनना है. विनम्र बनायचंय. और ये क्या है, आणि हे काय आहे, ये पवित्र आत्मा के द्वारा डाला गया परमेश्वर का प्रेम है. आणि हे पवित्र आत्म्याच्या द्वारे टाकलं गेलेलं परमेश्वराचं प्रेम आहे. और दूसरी बात क्या है, आणि दुसरी गोष्ट काय, सहनशीलता, 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 सहनशीलता. आप समझ गए होंगे सहनशीलता मतलब क्या है. तुम्हाला कळालं असेल आता सहनशीलता म्हणजे काय. सहन करने की शक्ति, सहन करण्याची क्षमता, सहन करने की शक्ति, सहन करण्याची शक्ती. पहला कोरिन्थी 13:4 में लिखा है, पहिला कोरिन्थी 13:4 मध्ये लिहिले आहे, प्रेम धैर्यवान है, प्रेम धैर्यवान आहे, प्रेम दयालु है. प्रेम दयाळू आहे. किसके प्रति दयालु है, कोणा प्रति दयाळू आहे, जिसके उस व्यक्ति के प्रति जो व्यक्ति हमारे तरफ से है, त्या व्यक्ती प्रति जो आमच्या बाजूने, जो हमें दुख देता है, जो आम्हाला दुःख देतो, जो हमारे तिरस्कार करता जो है, आमचा तिरस्कार करतो, उसके प्रति हम कैसा करते हैं, त्याच्या प्रति आम्ही कसं करतो, उसके प्रति हमें सहन होना, त्याच्या प्रति आम्हाला सहनशीलता दाखवायची, सहन होना, सहन करना है. सहन करायचं. सहनशीलता का मतलब है सहनशीलतेचा अर्थ सहन करना, सहन करणं. अपने पड़ोसी को बोलना, आपल्या शेजाऱ्याला म्हणा सहन करना, सहन करा, सहन करना. सहन करा. किती सहन करायचं, अरे कधीपर्यंत, 2021 सप्टेंबर ऑक्टोबर आला ना आता, कधीपर्यंत, कभी तक मालूम, कुठपर्यंत माहितीये का,
कब तक सहन किया मेरे यीशु ने? माझ्या येशूने कुठपर्यंत सहन केलं? क्रूस के मरने तक सहन किया, वधस्तंभावर मरेपर्यंत सहन किया, सहन केलं. अभी सहन कैसे करेंगे हम लोग? आता सहन कसं करणार आहे आम्ही? एक छोटी छोटी बातों पे सहन करना है. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहन जो करायचं. छोटी बात में सहन करने के लिए तैयार है ना, जे छोट्या गोष्टींमध्ये सहन करण्यासाठी तयार आहे ना, वो बड़ी बड़ी बातों में सहन करने के तो लिए तैयार हो जाए. मोठमोठ्या गोष्टींमध्ये देखील सहन करण्यासाठी तयार एकदम राहतो. 10वीं की परीक्षा नहीं दी जाती. लगेचच काही 10वीची परीक्षा द्यायला लागत नाही. अब बच्चा पैदा होता है मूल जन्माला येतं और हम कहते हैं कि नहीं, इसने अभी 10वीं की परीक्षा देना चाहिए. आणि आम्ही म्हणतो की नाही आताच याने 10वीची परीक्षा द्यायला पाहिजे. पहले उसको प्ले ग्रुप से शुरू करते हैं, प्ले ग्रुप पासून सुरू करतो ना, धीरे धीरे वो आगे बढ़ता है, हळूहळू तो पुढे जातो अपनी परीक्षाओं में आगे आगे चलता है. आणि आपल्या परीक्षांमध्ये तो पुढे पुढे जातो. ये भी जीवन की परीक्षा है. हे देखील जीवनाची परीक्षा आहे. पहला प्ले ग्रुप, पहिला प्ले ग्रुप फिर आहे, केजी नर्सरी, मग केजी नर्सरी, फिर पहली दूसरी, मग पहिली दुसरी, फिर 10वीं 12वीं, मग 10वी 12वी, इतना होना है कि ग्रेजुएट हो जाना इसमें. आणि इतका असायला पाहिजे की त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करायला पाहिजे. जब भी कोई हमें देखे, आणि जेव्हा कोणी आम्हाला पाहतो, सर्टिफिकेट दिखने की गरज नहीं है. ते सर्टिफिकेट पाहण्याची गरज नाही. हमारे जीवन को देखकर बोलना चाहिए, हाँ ग्रेजुएशन हो गया, आमचं जीवन बघून त्याला कळायला पाहिजे की नाही हे चांगले आहेत, ग्रेजुएट हो गया, ग्रॅज्युएट झालाय, डॉक्टरेट हो गया, डॉक्टरेट झालाय. इतना सहना है कि लोग देख के मतलब भाई ये तो कौन है, डिग्री ले लिया इसने. आणि एवढं पारंगत व्हायचे की त्यांना बघूनच कळायला पाहिजे की हा चांगला उत्तम पदवीधर आहे. पदवीधर, हाँ बढ़िया से पदवीधर है. बाजू वाले को बोलना पदवीधर बनाइस है. क्या अंगूठा छाप है, पदवीधर. हमारी पदवी है ना जो अलग किस्म की है. आपली पदवी जी आहे ना ती थोडी वेगळ्या पद्धतीची. पौलुस अपनी पदवी बोलता है. पाऊल आपली पदवी सांगतो. मैं अकाल में भी रहना जानता हूँ, मी दुष्काळात पण राहणं जाणतो, जब मेरे लोग तिरस्कार करते तब भी रहना जानता मी हूँ, तिरस्कारामध्ये पण राहणं जाणतो, मैं तूफानों में रहना जानता हूँ, मी वादळ वाऱ्यांमध्ये राहणं मैं आंधियों में रहना जानता मी हूँ, वादळामध्ये राहणं मैं जाणतो, तुच्छता में रहना जानता मी हूँ. तुच्छतेमध्ये देखील राहणं वारे जाणतो. वाह क्या डिग्रियां हैं पौलुस की. ही पदवी आहे पाऊलाची. और हमारी पदवी आमची पदवी ऐसी होनी चाहिए. हेच असं नको. तो बाजू वाले को बोलना प्रभु अभी पदवीधर बना रहा है. आमेन. नहीं बनना है, ये कसली पदवीधर, ही कसली पदवी, ये चलेगा दादा, ये पदवी चलेगी. ये कौन से कॉलेज से सिखाई जाती है मालूम? ही कुठल्या कॉलेजमध्ये शिकवली जाते माहितीये का? ये दुनिया का सबसे बेस्ट कॉलेज कौन सा है साहब? या जगातलं सगळ्यात बेस्ट कॉलेज कोणतं आहे हो? इस दुनिया का या जगाचं सती ज्यादा कॉल ऑक्सफोर्ड ना, दुनिया का नामचीन कॉलेज है, यूनिवर्सिटी है, जगातली एकदम नामांकित युनिव्हर्सिटी. ये वहां से डिग्री नहीं आती, ही डिग्री पदवी तिथून नाही येत, ये परमेश्वर के भंडार से, परमेश्वराच्या भांडारामधून येते. ये पदवी प्रभु से मिलती है, हे परमेश्वराकडून मिळते. और ये जीवन की पदवी है, आणि जीवनाची पदवी आहे. ये हमें कार्य के द्वारा दिखाना है. हे आमच्या कार्याद्वारे दिसून आली पाहिजे. लिखने के द्वारा नहीं, लिहिण्याच्या द्वारे नाही, कार्य के द्वारा, कार्याच्या द्वारे हमें सहन करना, आम्हाला सहन करायचंय. ये एक क्षमाशील व्यक्ति के अंदर ये गुण होना आणि चाहिए. एका क्षमाशील व्यक्तीमध्ये हा गुण असायला हवा, हृदय से. हृदयामधून. आपको मालूम है स्टेफन की मृत्यू हुई, स्टेफनाचा मृत्यू झाला. वो कैसे मृत्यू हुआ मालूम है? आणि कसा झाला माहितीये का? उसको पथराव किया गया, त्याच्यावर धोंडमार करण्यात आली. और वो जब मर रहे था, आणि जेव्हा तो मरत होता, जो लोग उसको पत्थर मार रहे थे, जे लोक त्याला दगड मारत होते, उन्होंने उसके चेहरे को देखा. त्यांनी त्यांचा चेहरा बघितला. तो जब उन्होंने चेहरे को देखा, जेव्हा त्यांनी त्याचा चेहरा पाहिला, क्या देखा? काय पाहिलं? स्वर्गदूत के समान चमकता हुआ चेहरा. स्वर्गदूतांचा समान चमकणारा चेहरा त्याचा होता. प्रेरित 6:15 में लिखा है. प्रेषित 6:15 मध्ये लिहिलंय. स्टेफन जो था, स्टेफन जो होता, उसको पथराव कर रहे थे. त्याला धोंडमार करत होते. सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक उसको पथराव कर रहे थे, त्याच्यावर धोंडमार करत होते, उसको मार रहे थे, त्याला मारत होते. वो न्यायालय में था, कोर्ट में था, आणि कोर्टामध्ये होता, वो कोर्ट में हाजिर था, आणि कोर्टात हजर होता. उसके ऊपर दोष लगाया गया था, त्याच्यावरती दोष लावला गेला होता. उसको तिरस्कृत किया गया था, त्याला तिरस्कार केला गेला होता. अब लोग उसके पत्थर उठाए हुए थे, आणि लोक दगड उचलून त्याच्यावर होते, उसको मार रहे थे, त्याला मारत होते. ऐसे सिचुएशन में, अशा परिस्थितीमध्ये, जब वो क्रोध से भरे हुए भीड़ में था, जेव्हा तो रागाने भरलेल्या गर्दीमध्ये होता, उसके ऊपर लोग दोष लगा रहे थे, त्याच्यावरती लोक दोषारोप करत होते, उसके ऊपर पत्थर फेंकने वाले थे, त्याच्यावरती दगड फेकणार होते. उसी समय अशाच वेळेला जो पत्थर मारने वाले लोग थे, जे दगड मारणारे लोक होते, उन्हें
स्टेफन के चेहरे को देखा, त्यांनी स्तेफनाचा चेहरा पाहिला. क्या देखा? काय पाहिलं? उसका चेहरा स्वर्गदूत के जैसा चमक रहा है. त्याचा चेहरा स्वर्गदूतांसमान चमकत होता. उसके दोस्तों ने नहीं देखा, त्याच्या मित्रांनी नाही पाहिलं, उसके रिश्तेदारों ने नहीं देखा, त्याच्या नातेवाईकांनी नाही पाहिलं, पत्थर मारने वालों ने देखा. दगड मारणाऱ्यांनी पाहिलं. उसका चेहरा चमक रहा है. त्याचा चेहरा चमकत होता. ऐसे सिचुएशन में भी, अशा परिस्थितीत देखील, अगर मैं वहां होता, मी तिथं असलो, मेरा चेहरा कैसा होता? माझा चेहरा कसा असला असता? मेरे ऊपर पाउंड्स पाउडर के कितने भी पाउडर लगा लिया होता, आणि किती पाउंड्स पावडर माझ्या चेहऱ्यावर लावले असते, तभी मेरा चेहरा गिरा हुआ होता. तरी माझा चेहरा पडलेलाच असला असता. लेकिन इसका चेहरा कैसा था? पण त्याचा चेहरा कसा होता? पत्थर मारने वालों ने देखा, ते दगड मारणाऱ्यांनी पाहिला. इसका चेहरा चमक रहा है. त्याचा चेहरा चमकत होता. आज जो हमें पत्थर मारते हैं, आज जे आम्हाला दगड मारतात, जब हमारे चेहरा देखते हैं, जे आमचा चेहरा मेरा पाहतात, चेहरा कैसा दिखाई देता माझा है? चेहरा कसा दिसतो? पडलेला पडलेला या चमकदार? का चमकणारा? या चमकदार. का चमकणारा? आमेन. ये चेहरा सब दिखा देता है. हे चेहरा सर्व काही दाखवून देतो क्या चल रहा है. की काय चाललंय. स्टेफन का चेहरा दिखा रहा था, स्तेफनाचा चेहरा दाखवत होता वो क्या कर रहा है, की तो काय करत आहे, सहन कर रहा है. सहन करतोय. और ऐसे समय में आणि अशा परिस्थितीत क्या किया काय केलं? स्टेफन ने? क्या किया? स्तेफनानं काय केलं? पत्थर लग रहा है, दगड लागतायत, उसने घुटने टेके, त्यांनी गुडघे टेकले, और जो मार रहे थे पत्थर, आणि जे दगड मारत होते उनके लिए प्रार्थना किया. त्यांच्यासाठी प्रार्थना क्या केली. प्रार्थना किया? काय केली प्रार्थना? हे प्रभु, उन पर जो पाप ये कर रहे उन पर मत लगा. और वो कहकर सो गया. आणि हे जे दगड मारत आहेत, हे पाप दोषारोप त्यांच्यावरती ठेवू नको. प्रेषित 7:60 में, 7:60 प्रेषित 7:60. वो क्या कर रहा है? तो काय करत आहे ऐसी सिचुएशन में? अशा परिस्थितीमध्ये? अब सोचिए मेरे पास ध्यान दीजिए. माझ्याकडे लक्ष द्या. जो ऑनलाइन भी देखे मेरे पास ध्यान दीजिए. जे ऑनलाइन पाहतात माझ्याकडे लक्ष द्या. समझो भीड़ है, आता समजा गर्दी आहे, बहुत चिल्ला पुकार है, आणि खूप गडबड गोंधळ आहे, बहुत चिल्ला पुकार है, आणि खूप ओरडा आरड आहे, बहुत सारे चिल्ला रहे हैं लोग, आणि खूप लोक ओरडत आहेत, उस भीड़ में गालियां दे रहे हैं, आणि त्या गर्दीमध्ये शिव्या गाळ्या करत आहेत, उसको मार रहे हैं, त्यांना मारत आहेत, और पत्थर मार रहे हैं, आणि दगड मारत आहेत, उसको पत्थर मार रहे हैं, त्याच्यावर दगड मारत आहेत, पत्थर लग रहे हैं, दगड लागतायत. सोचो अगर एक पत्थर मारा तो कैसा चोट पहुंची होगी. एक दगड लागला तर किती वेदना होतील. इस समझो स्टेफन है, आता समजा हा स्टेफन आहे, और इसको पत्थर मार रहे हैं, आणि ह्याला दगड मारतायत, जोर जोर से आवाज आ रहे हैं, गालियों की आवाज आ रही है, आणि शिव्यागाळ्यांची आवाज येत आहेत, पूरा शरीर रक्त से भर गया, आणि सर्व शरीर रक्तबंबाळ झालंय. इस आदमी ने क्या करना चाहिए या था? व्यक्तीने काय करायला हवं होतं? क्या करना चाहिए था? काय करायला हवं होतं? अपने को बचाना चाहिए था, स्वतःला वाचवायला हवं होतं, चिल्लाना चाहिए था. ओरडायला हवं होतं. लेकिन ये आदमी क्या कर रहा है? पण हा व्यक्ती काय करतोय? इतनी मार खाने के बाद भी एवढं मार खाऊन देखील घुटने पर गया, गुडघ्यावर गेला, घुटने पर गया. गुडघ्यावर गेला. देखिए प्रभु कैसे चला रहा है. पहा प्रभू कसं चालवतोय. इतना मार खाने के बावजूद एवढं मार खाऊन देखील घुटने पर गया, गुडघ्यावर गेला, जोर से चिल्लाया, आणि जोरात ओरडला, हे प्रभु, हे प्रभू, हे प्रभु, हे प्रभू, जो ये पाप कर रहे हैं ना, जे पाप हे करत आहेत ना, इन वो पाप मत लगा इनके ऊपर, हे पाप त्यांना लागू नये, इनको क्षमा कर दे. त्यांना क्षमा कर. और सो गया, आणि तो झोपला, और सो गया. तो झोपला. और मैं उधर होता, मी तिथं असलो, मैं खुद को बचाता. मी स्वतःला वाचवलं. प्रार्थना विरथना कुछ दिमाग में नहीं आता, प्रार्थना वितना काय वेळेला काय डोक्यामध्ये आली कुछ नहीं आता. काहीच नाही. प्रभु पहले इनको देख ले, मुझे मारना है, पत्थर बदला लेंगे ना, ले जल्दी. हाँ, आणि प्रभु मला बघू द्या यांचा बदला मी नंतर. मैं खुद के लिए प्रार्थना करता. मी स्वतःसाठी प्रार्थना केली. प्रभु स्वर्गदूत को भेजता, प्रभु स्वर्गदूतांना पाठवून, प्रभु मुझे बचाना, मला वाचवणं. बहुत बार हमारी प्रार्थना यही होती है. बऱ्याचदा आमची प्रार्थना हीच असते, मुझे बचा, मला वाचव, मेरे परिवार को बचा, माझ्या परिवाराला वाचव, मुझे सुखी ठेव, मला सुखी ठेव, मेरा आना जाना सुखी ठेव, माझं येणं जाणं बाकी मला काय घेणं देणं नाही. मेरी गाड़ी को अच्छे से रख, मेरे काम पे बचा. माझं काम वाचव. आधी जिंदगी तो यही प्रार्थना में चली जाती. अर्ध जीवन ह्याच प्रार्थनेत जातं. मेरे बाजू वाले का कुछ लेना देना नहीं है. मला शेजाऱ्याचं काही देणं घेणं नाही. मुझे और मेरे परिवार को बचा. मला आणि माझ्या परिवाराला वाचून ठेव. और ये आदमी क्या प्रार्थना कर रहा है? हा मनुष्य काय प्रार्थना करतो? खुद के बचाने के लिए प्रार्थना नहीं कर रहा, स्वतःच्या वाचवण्यासाठी प्रार्थना नाही करत उनके आहे, लिए प्रार्थना कर रहा है, त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय, जे त्याला मारतायत, जिसको मार रहे हैं. जे त्यांना मारतायत. और जब मार रहे हैं ना, जो मार रहे हैं ना, म्हणजे मारतायत ना, जब उसके चेहरे को देखते हैं, ते जेव्हा त्याचा चेहरा पाहतात, तेज से भरा हुआ, एकदम तेजाने भरलेला, स्वर्गदूत के तेज जैसा भरा, स्वर्गदूताच्या तेजाप्रमाणे. मरते समय भी, मरते वेळी देखील चेहरा कैसा चाहिए? चेहरा कसा हवा? सुकून चाहिए यार. मरते समय भी चेहऱ्यावरती एक सुकून हवा. कुछ लोग मरते हैं लेकिन टेंशन में. कितना टेंशन है यार इसमें, है? वो चेहरे पे दिखता है, मरता हुआ व्यक्ति भी टेंशन में दिखता है. अरे टेंशन में गया यार ये आदमी.
अरे जब मरेंगे ना, जब हम मरेंगे ना तो चेहरे पे जब लोग देखे ना बोलेंगे यार वाह प्रभु के लिए मर गया, मरा नहीं प्रभु के लिए सो गया. आणि जेव्हा आपण मरून आमचा चेहरा असा असायला हवा की लोकांनी पाहायला पाहिजे, म्हणायला पाहिजे हा प्रभू मध्ये झोपी गेलेला आहे, प्रभु में सो गया. आधा जिंदगी तो कुड़कुड़ में चली जाती है हमारी. अर्ध जे आयुष्य तर कुरकुरीतच जातं. चेहरा तेज कैसे होगा? मग चेहऱ्यावर तेज येईलच कसं? हृदय जल रहा है, हृदय जळतंय तो चेहरा तो जलेगा ही, काला तो होगा ही. चेहरा तर मग जळणार, काळा होणारच आहे, क्योंकि हृदय अंदर जल रहा है. कारण आतून हृदय जळतंय. बहुत लोग जलते रहते हैं अंदर ही अंदर. बरेचसे लोक आतल्याच जळत राहतात. तो अगर हृदय जला है तो चेहरा जलेगा ही ना. आज जर हृदय जळलंय तर चेहरा जळका होईलच ना. तो कैसे तेज दिखेगा? मग तेज कसं दिसेल? अंदर अंदर जलावा नहीं है, जर आतमध्ये जळण नाहीये तो बाहर भी जलावा नहीं रहेगा. तर मग बाहेर सुद्धा नसणार आहे. लिज्जत पापड़ जल के तो खाता नहीं, जळाला दिला जलावा खाते क्या? जळालेला खात नाहीत लोक. अगर पापड़ नहीं चलता हमारे जीवन के अंदर, जलावा पापड़ नहीं चलता, तो प्रभु के राज में जलावा हृदय दूसरे के प्रति तो कैसे चलेगा? जर जळलेला पापड वस्तू आम्ही खात नाही कुठली गोष्ट, तर देवाच्या राज्यामध्ये जळालेलं हृदय कसं आवडेल परमेश्वराला? जल रहे हैं, पति पत्नी भी जल रहे हैं एक दूसरे के ऊपर. पती पत्नी देखील एकमेकांवर जळतायत. आधा हृदय तो उधर ही जल गया एक दूसरे के. अर्ध तर एकमेकांवर जळण्यातच गेलं. जलना नहीं है, जळायचं नाही. स्टीफन के जैसा, स्टीफनाप्रमाणे पत्थर फेंकने वाले, दगड फेकणारे. इससे कुछ फर्क नहीं होता, चेहरा वैसे का वैसे तेज एकदम. अरे वाह, चेहरा तसाच आहे, तेजमय. तेज. वो जीवन होना है हमारा. असं जीवन असायला और हवं. ये किस कौन डालता है? हमारी शक्ति से नहीं होता, आणि हे आपल्या शक्तीने नाही होत. पवित्र आत्मा डालता है. पवित्र आत्मा टाकतो. पवित्र आत्मा डालता है. पवित्र आत्मा टाकतो. कभी कुड़कुड़ नहीं करना अपने कधी जीवन. कुरकुर नाही करायची आपल्या जीवनामध्ये. कभी कुड़कुड़ नहीं करना. कधी कुरकुर नाही करायची. ये बातों को सीखना है. या गोष्टी आम्हाला शिकायच्या. हम क्षमा करने वाले लोग हैं. आम्ही क्षमा करणारे लोक आहोत. हम क्षमा करते हैं. आम्ही क्षमा करतो. और क्षमा ये स्वतंत्र करता है. आणि क्षमा आम्हाला स्वतंत्र करते. स्वतंत्र करता है, स्वतंत्र करते, आजाद करता है, सुटका देते. अगर हम अक्षमा रखेंगे, जर आम्ही अक्षमा ठेवू, हम बंधन में रह जाएंगे. तर आम्ही बंधनामध्ये राहू. एक बार एक शाम को एक व्यक्ति अपने घर जा रहा था. एका संध्याकाळी एक व्यक्ती आपल्या घरी चालला होता. और रास्ते में नदी लगती है. नदी, रस्त्यामध्ये नदी लागते. और उसको शाम हो गई आणि संध्याकाळ झालेली आहे. और वहां पे कोई भी नाव से दिखाई नहीं देती. आणि तिथे कुठलंही नाव त्याला दिसत नाही. वो थोड़ी देर बैठता है, थोड्या वेळ तिथे थांबतो. अंधेरा हो जाता है आणि अंधार पडतो. काफी देर वहां बैठने के बाद आणि में बराच वेळ तिथे बसल्यानंतर वो एक अपनी नजर को घुमाता है. आणि आपली नजर एक वेळ फिरवतो, तो उसे एक नाव दिखती है. तेव्हा त्याला एक नाव दिसते. वो नाव में वो जाके बैठ आणि जाता त्या है. नावेमध्ये तो जाऊन बसतो. और वो नाव में वो अपने वो चप्पू को चलाने लगता है. आणि ते नावेमध्ये बसून तो ते वल्हव मारू लागतो. रात भर वो चप्पू को चलाता आणि है. रात्रभर ते वल्हव मारतो. और रात भर जब सुबह होती है, आणि जेव्हा सकाळ होते वो देखता है तो पाहतो जहाँ पे वो बैठा था, जिथे तो बसला नाव होता, में बैठा था, नावेमध्ये वो बसला वहीं होता, पर है. तो तिथंच आहे. उसका क्या कारण था? त्याचं कारण काय होतं? वो नाव जो थी, ती नाव जी आहे वो एक रस्सी से एक पेड़ में बंधी हुई थी. एका रस्सीने झाडाला बांधलेली होती. उस रस्सी को उसने छोड़ा नहीं. आणि ते रस्सी त्यांनी सोडलीच नाही. और रात भर वो, आणि रात्रभर ते वल्लव मारतोय. उसे लग रहा है अभी पहुंचूंगा. त्याला असं वाटलं लवकर पोहोचेल. कैसे पहुंचेगा? कसं पोहोचणार आहे? वो बंधी हुई थी. ती बांधलेली होती ना. बहुत बार हमारे जीवन में भी हम जब पार जाना चाहते हैं, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील जेव्हा आम्हाला पार जायचं असतं, हम खुद को बांध के रखते आम्ही हैं. स्वतःला बांधून ठेवतो. जब हम इसको खोलेंगे, जेव्हा आम्ही त्या उघडू, जहाँ हम जाना चाहते हैं, जिथं आम्हाला जायचंय वहां पे पहुंच जाएंगे. आम्ही तिथं पोहोचू. हम कहाँ जाना चाहते आम्ही हैं? कुठं जाऊ इच्छितो? हम स्वर्ग जाना चाहते आम्हाला स्वर्गात हैं. जायचंय. हम स्वर्ग जाना चाहते हैं. स्वर्गामध्ये जायचंय. और स्वर्ग हमेशा जब हम जाते हैं, आणि स्वर्ग ज्या ठिकाणी आम्हाला जायचंय, वहां पे पूरी तरह आजादी के साथ जाना है. आणि तिथं पूर्ण स्वतंत्रतेने जायचंय. कोई भी बंधन अपने जीवन में मत रखें. कुठलंही बंधन आपल्या जीवनामध्ये ठेवू नका. कोई भी बंधन ना रखें. कुठलंही बंधन ठेवू नका. हम क्षमा करें. आम्ही क्षमा करूयात. क्षमा एक व्यक्ति से होती है. क्षमा एका व्यक्तीने होते. हमें खुद क्षमा करना. आम्हाला स्वतः क्षमा करायची. समझौता दो व्यक्ति के साथ होता है. आणि जे समझौता आहे ते दोन व्यक्तींसोबत होतं. क्षमा एक व्यक्ति से होती है. क्षमा एका व्यक्तीने होते. एक बार एक
विश्वास रखने वाला किसान था एकदा एक विश्वासणारा शेतकरी होता और वो ऐसा स्थिति का सामना कर रहा आणि है तो अशा स्थितीचा सामना करत होता कि वो उसका मुकाबला करते करते थक गया की त्या गोष्टीचा तो ती गोष्ट हाताळता तो थकून गेला. वो रोज रात को अपने खेत में, उसका धान का खेत था, त्याचं धान्याचं शेत होतं. रोज अपने खेत में वो जाता, रोज रात्री आपल्या शेतात तो जात असे, बड़ा परिश्रम करता आणि खूप त्याला चिंता होती, मेहनत करता आणि खूप त्याला तो मेहनत करायचा अपने खेत में पानी देने के लिए, आपल्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी रात भर मेहनत करता, रात्रभर मेहनत करत असे. परंतु उसका जो पड़ोसी किसान था, पण जो त्याचा शेजारी शेतकरी होता, वो सुबह सुबह उठता तो सकाळी उठायचा और पानी की दिशा को बदल देता, आणि पाण्याची दिशाच बदलून टाकायचा. वो अपने खेतों की ओर पानी को मोड़ देता, आणि त्या स्वतःच्या शेताकडे ते पाणी वळवायचं, जिसकी वजह से जो विश्वासी किसान था उसके खेत सूख जाते. ज्याच्यामुळे जो विश्वासणारा शेतकरी होता ना, त्याचे शेत सुकून चाललं होतं. लेकिन ये विश्वासी जो भाई था, पण जो हा विश्वासणारा व्यक्ती होता, कभी कोई विवाद नहीं करता, कधीही कुठलाही वादविवाद करत नसे, उसे क्षमा कर देता था, त्याला क्षमा करून टाकत असे. बहुत दिनों तक चलता रहा. आणि असं बरेच दिवस चाललं. फिर ये मसीह किसान जो था, आणि एक जो विश्वासणारा शेतकरी होता, ये अपने पास्टर के पास गया. तो आपल्या पाळकाकडे गेला. मैं क्या करूं, मी काय करू, सलाह पूछने गया. आणि तो सल्ला घ्यायसाठी गेला. पास्टर ने उसको बड़े खूबसूरती के साथ सलाह आणि दिया. पाळकाने खूप चांगल्या प्रकारे त्याला सल्ला दिला. उसने कहा, तो म्हटला, सबसे पहले अपने पड़ोसी के खेतों को सींचना शुरू कर. सगळ्यात आधी आपल्या शेजाऱ्याच्या शेतामध्ये पाणी सोडायला शिक, उसके बाद में अपने खेतों को सींचना. आणि नंतर तू तुझ्या शेतामध्ये पाणी टाक. ये विश्वासी जो किसान था, हा जो विश्वासणारा शेतकरी होता, इसने वो करना शुरू कर त्याने दिया. असंच करायला सुरुवात केली. अपने खेतों में पानी नहीं डालता था, स्वतःच्या शेतात पाणी नाही घालायचा, उसके खेतों में पानी डालने के रात भर परिश्रम करता था. आणि त्याच्या शेतामध्ये पाणी घालण्यासाठी रात्रभर परिश्रम करायचा. ये कार्य को जब जो अविश्वासी किसान था उसने देखा, आणि हे कार्य जेव्हा तो अविश्वासणारा शेतकरी होता त्याने पाहिलं, उसका हृदय पिघल गया त्याचं हृदय बिघडलं और वो शर्मिंदा हुआ. आणि त्याला लाज वाटली, और उसने जो वो काम करता था ना, उसके लिए शर्मिंदा हुआ. आणि जे काही तो काम करत होता ना, त्यासाठी त्याला लाज वाटू लागली. हम जब ऐसा करेंगे, जेव्हा आम्ही असं करू, लोगों पर असर होगा, लोकांवरती असर होईल, लोगों पर असर होगा, असर होईल. आमीन. आमेन. हम तैयार हैं क्षमा करने के लिए. आम्ही क्षमा करण्यासाठी तयार आहोत का? और एक बात लास्ट में कहना चाहता हूं. एक शेवटी गोष्ट सांगू इच्छितो, हमें परमेश्वर को भी क्षमा करना है, परमेश्वर को क्षमा करना है. आम्हाला परमेश्वराला क्षमा करायची. अब ये बात बोलेंगे, ये परमेश्वर को हम कैसे क्षमा करें, आणि तुम्ही म्हणाला आता परमेश्वराला आम्ही कशी क्षमा करायची, वो कैसे करना ते है. कसं करायची. परमेश्वर को क्षमा करना मतलब क्या है, परमेश्वराला क्षमा करणं याचा अर्थ काय, परमेश्वर को कैसे क्षमा करें. कसं करायचं क्षमा परमेश्वराला. अनजाने में हम अनेक प्रकार के प्रश्न परमेश्वर से करते हैं. आणि अजाणतेपणी आम्ही बऱ्याचदा अनेक प्रकारचे प्रश्न परमेश्वराला केलेले असतात. सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका. ये आखिरी बात बताने जा ही रहा हूं. शेवटची गोष्ट सांगू इच्छितो. हम अपने मन में परमेश्वर के प्रति बहुत दुर्भावना विकसित कर लेते हैं. आमच्या मनामध्ये बऱ्याचदा परमेश्वराविषयी आम्ही दुर्भावना उत्पन्न करतो. परमेश्वर के विषय में ठंडे हो जाते हैं. देवाविषयी थंड होऊन जातो. किस लिए, कशासाठी. हम बहुत बार अज्ञान होने के कारण परमेश्वर से बहुत सारे प्रश्न करते हैं. आणि बऱ्याचदा अज्ञान असल्या कारणानं आम्ही परमेश्वराला प्रश्न विचारतो. क्या प्रश्न करते हैं, काय प्रश्न करतो. प्रभु आपने मेरे बच्चे को क्यों छीन लिया. प्रभू तू आमचे लेकरं का हिसकावून घेतले. बहुत बार हमारे जीवन में ऐसी बातें हो जाती हैं. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी होतात. और हम प्रभु को पूछते हैं, आणि आम्ही प्रभूला विचारतो, तूने मेरे जीवन में ऐसा क्यों किया. तू माझ्या जीवनामध्ये असं का केलं. मैं इतनी कठिन परीक्षा से क्यों गुजर रहा हूँ. मी एवढ्या कठीण परिस्थितीमधून का जात आहे. मेरे विवाह में इतनी समस्याएं क्यों हैं. माझ्या विवाहामध्ये एवढ्या समस्या का आहेत. आपने क्यों मेरे घर के अंदर बीमारी को लेकर आया. का माझ्या घरामध्ये हा आजार आलाय. क्यों मेरे बीमारी के कारण मेरे बच्चे चले गए. का आजारामुळे माझे लेकरं गेले. क्यों बीमारी के कारण मेरे प्रिय लोग चले गए. का आजारामुळे माझे प्रिय लोक निघून गेले. जहाँ पे मैं काम करता हूँ, जिथे मी काम करतो, वहाँ पे इतनी समस्याएं क्यों हैं. तिथे एवढ्या समस्या का आहेत. मेरे साथ आर्थिक परिस्थितियां क्यों हैं. माझ्यासोबत या आर्थिक परिस्थित्या का आहेत. मेरे साथ ऐसा क्यों होता है. माझ्याच सोबत असं का होतं. मेरे परिवार में ऐसा क्यों होता है. माझ्याच कुटुंबामध्ये असं का होतं. मेरे बच्चों के जीवन में ऐसा क्यों होता है. माझ्याच लेकरांच्या बाबतीमध्ये असं का होतं. ऐसी बहुत सारी परिस्थितियों के लिए हम प्रभु से प्रश्न करते हैं. आणि अशा बऱ्याचशा परिस्थितींसाठी आम्ही परमेश्वराला प्रश्नचिन्ह करतो. आराधना में मन नहीं लगता. आराधनेत मन लागत नाही. परमेश्वर का वचन पढ़ने में रुचि नहीं लगती. परमेश्वराचं वचन वाचण्यामध्ये रुची वाटत नाही. हमें संदेश सुनने में रुचि नहीं लगती. संदेश ऐकण्यामध्ये रुची वाटत नाही. हमारा प्रेम ठंडा हो गया. आमचं प्रेम थंडावतं.
और प्रभु से प्रश्न पूछते आणि हैं, आम्ही परमेश्वराशी प्रश्न विचारतो, क्यों मेरे जीवन में ऐसा हुआ? का माझ्या जीवनामध्ये असं झालं? आपको मालूम है, तुम्हाला माहित आहे का? परमेश्वर जो भी करता है वो हमारी भलाई के लिए करता है। परमेश्वर जे काही करतो ते आमच्या भलाईसाठी करतो. परमेश्वर जानता है हमारे जीवन में क्या चाहिए। परमेश्वराला माहित आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय हवंय. ऐसा क्यों होता है? असं का होतं? एक जवान लड़के ने उद्धार पाया एक 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 तरुण मुलाने तारण झालं त्याचं, और परमेश्वर के कार्य के लिए सक्रिय हो गया। आणि तो परमेश्वराच्या कार्यासाठी सक्रिय झाला. उसके पड़ोस में एक माता रहती थी, त्याच्या बाजूला एक माता राहत होती. उसके छोटे बच्चा था, तिला एक छोटा मुलगा होता. लेकिन वो छोटे बच्चे को छोड़कर पण मर गई। छोटा मुलगा सोडून ती मरून गेली. और इस जवान को बड़ा बुरा लगा। आणि मग या तरुणाला फार वाईट वाटलं. उसने कहा, तो म्हटला, परमेश्वर प्रेम करने वाला है, परमेश्वर तो प्रेम करणारा आहे, इस बच्चे को उठाना चाहिए था, ह्या मुलाला उचलायला पाहिजे, इसकी माँ को क्यों उठा लिया, ह्याच्या आईला का अब उचल, इस बच्चे को कौन संभालेगा, आता या मुलाला कोण सांभाळेल, इसका कौन परवरिश करेगा, ह्याला कोण सांभाळेल, ये बच्चा बिना माँ के अब कैसे जीवित रहेगा। आता आई विना हा मुलगा कसा जिवंत राहील। एक रात वो जवान सोया था, एक रात्री तो तरुण झोपला असताना उसने एक सपना देखा, त्याने एक स्वप्न पाहिलं. उसमें एक परमेश्वर का स्वर्गदूत आता है, त्याच्यामध्ये एक परमेश्वराचा स्वर्गदूत येतो. और उसने देखा कि बरसात हो रही है, आणि त्याने पाहिलं की पाऊस पडतोय. और वो स्वर्गदूत जो है मनुष्य के रूप में वो अंधेरे में चलता हुआ जाता है, आणि तो स्वर्गदूत मनुष्य स्वरूपामध्ये अंधारामध्ये चालत जातो. वो एक घर में जाता है, तो एका घरामध्ये जातो, घर के दरवाजे को खटखटाता है, घराचा दरवाजा वाजवतो और वहां पे सहायता मांगता आणि है। त्या ठिकाणी मदत मागतो. एक बूढ़े दंपत्ति वहां पर होते हैं, आणि एक म्हातारे तिथं जोडपं असतं. वो दरवाजा खोलते हैं आणि ते दरवाजा उघडतात. और इस स्वर्गदूत जो वहां मनुष्य के रूप में आते हैं उस पर तरस खाते हैं, आणि मग हा जो स्वर्गदूत मनुष्याच्या रूपामध्ये येतो त्याच्यावर त्यांना दया येते. और ये जो बूढ़े जो ये दंपत्ति है उसकी सेवा करते हैं, आणि हे जे वृद्ध झालेलं जोडपं आहे ते त्यांची सेवा करतात. गरम गरम खाना देते हैं, गरम जेवण देतं, उसको अच्छे से उसको परवरिश अच्छे से उसको मेजबानी करते आणि हैं, चांगल्या प्रकारे त्यांना ते मेजवानी देतात. और ये दंपत्ति उसे कहते हैं, आणि ते जे जोडपं त्याला म्हणतं, अब हमारा 50वां सालगिरह आने वाला है, आता आमचा 50वा लग्नाचा वाढदिवस येणार आहे, और हम उसको बड़े जोर शोर से बनाने वाले हैं, आणि आम्ही फार मोठ्या प्रमाणावर तो साजरा और करणार हम आहे, एक सोने की प्लेट में हम खाना खाने वाले हैं, आणि आम्ही सोन्याच्या प्लेटमध्ये जेवणार आहोत, और वही प्लेट में आज हम आपको खाना खिलाएंगे। आणि त्याच ताटामध्ये आज तुम्हाला आम्ही जेवण चारू. और दंपत्ति ने उसके सामने वो खाना खिलाया, आणि त्या जोडपाने त्या ताटामध्ये त्याला जेवण दिलं. लेकिन वहां पे कुछ दिन ये रहता है, त्या ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर और ये स्वर्गदूत उस प्लेट को उठाकर वहां से चुपचाप गायब हो तो जाता है। स्वर्गदूत ते ताट उचलून तिथून गपचूप निघून जातो. जब वह गया, जेव्हा तो गेला वहां अंधेरा था, तिथं अंधार होता, बरसात हो रही थी, पाऊस पडत होता, और एक उसको पुल पार करना था, आणि त्याला पूल पार करायचा होता, और उस पुल के निकट एक घर था, आणि त्या पुलाच्या जवळ एक घर होतं. और वो वहां पर जाता है, उस घर में जाता है, आणि जेव्हा त्या घरामध्ये जातो सहायता मांगने के लिए, मदत मागण्यासाठी, वो कहता है कि मुझे कुछ लाइट वगैरह दिखा दो, आणि तो म्हणतो की मला थोडंसं प्रकाश दाखवा. और उस घर का मालिक अपने बच्चे को भेजता है, आणि तो घराचा जो मालक आहे आपल्या मुलाला पाठवतो इस व्यक्ति को सहायता करने के या लिए। व्यक्तीला मदत करण्यासाठी. जब वो पुल पर जाते हैं, जेव्हा ते पुलावर जातात, आधे पुल तक ये पहुंचते हैं, आणि पुढेपर्यंत ते पोहोचतात, तब ये दूत क्या करता है, लड़के को नदी में फेंक देता है, तेव्हा हा दूत काय करतो, त्या मुलाला नदीमध्ये फेकून देतो, और लड़का मर जाता है। आणि तो मुलगा मरतो. इस स्वप्न को देखकर वो जवान हरकत में आ जाता है, आणि हे स्वप्न पाहून तो जो तरुण आहे तो एकदम हडबडून जातो, और वो कहता है, आणि म्हणतो अगर प्रभु प्रेमी होता जर प्रभू प्रेमी असला असता तो ये दूत इतना बुरा नहीं करता, तर ह्या दूत एवढं वाईट केलं नसता, वो उसके प्रति दया दिखाता, तो त्याच्याविषयी दया दाखवली असती. तब वो दूत ने उस जवान से के पास आता है, तेव्हा तो दूत त्या तरुणाकडे येतो, और वो कहता है, आणि म्हणतो जो मेरा स्वर्गीय पिता मुझसे करने के लिए कहता है, जे माझा स्वर्गीय पिता मला करण्यासाठी सांगतो, मैं बिना वाद विवाद के वो काम करता हूँ, मी वाद विवाद न करता ते सर्व काही करतो. मैं वैसे ही करता हूँ मी तसंच करतो जो मेरा पिता मुझसे जे कहता है। माझा पिता मला सांगतो. मैं जानता हूँ, मला माहित आहे जो आज्ञा मुझे दी गई है जी आज्ञा मला दिली गेलेली वो आहे श्रेष्ठ है ती श्रेष्ठ आहे और मानने योग्य है। आणि मानण्यायोग्य फिर ये आहे. जवान कहता मग वो स्वर्गदूत उस जवान को समझाता है, आणि मग तो स्वर्गदूत त्या तरुणाला समजावतो. वो कहता है, तो म्हणतो जो बूढ़े दंपत्ति थे, जे म्हातारे जोडपं होतं,
वो क्या करने वाले थे? ते काय करणार होते? मैंने प्लेट क्यों लेकर गया? आणि मी ती ताट का घेऊन गेलो? क्योंकि उसके घर में उसका भतीजा था. कारण त्यांच्या घरामध्ये त्यांचा पुतण्या होता. वो 50वीं वर्षगांठ के अंदर उस प्लेट के अंदर वो जहर देकर उसको खाना देने वाले थे. आणि त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या अगोदरच तो पुतण्या त्या सोन्याच्या ताटामध्ये जेवणात विष मिसळून त्यांना खायला देणार होता. और वो पूरी संपत्ति वो हड़पने वाला आणि था. त्यांची संपूर्ण संपत्ती तो हडपणार होता. इसलिए वो भोजन को खाए नहीं. आणि म्हणून ते भोजन त्यांनी खाऊ नये. उस प्लेट के अंदर त्या ताटामध्ये मैंने वो प्लेट को ही हटा दिया. म्हणून मी ती ताटच हटवलं. मैं उसको लेकर चला गया. त्याला घेऊन निघून गेलो. अगर ये बात मैं उस दंपत्ति को बताता, आता ही गोष्ट जर मी त्या जोडप्याला सांगितली कि असती तेरा भतीजा ऐसे ऐसा करना की है, तुझा पुतण्या असं करणार आहे, तो वो दंपत्ति के अंदर अपने भतीजे के प्रति अक्षमा हो जाती, तर त्या दाम्पत्यामध्ये त्यांच्या पुतण्याविषयी अक्षमा निर्माण झाली असती, कड़वाहट पैदा हो जाती, कडू पण निर्माण झालं असतं. इसलिए उनके हृदय टूटने से वो मर जाते. आणि मग त्यांचं हृदय तुटून ते मरू पण शकले असते. इससे अच्छा मैंने वो प्लेट को हटा दिया, याचा अर्थ मी ते याच्यापेक्षा चांगलं की मी ते प्लेट ती ताटच हटवलं, ताकि वो आत्मिक रीति से भी ना मरे जेणेकरून ते आत्मिकरित्या मरू नयेत और शारीरिक रीति से भी ना आणि मरे. शारीरिकरित्याही मरू नयेत. अब उस छोटे लड़के के बारे में क्या हुआ, आता मग त्या छोट्या मुलाविषयी काय, जो नदी में डूबकर मर जो गया? नदीमध्ये डुबून मेला. उसने कहा, तो म्हटला वो दंपत्ति को कोई संतान नहीं थे, त्या दाम्पत्याला कुठलंही मूलबाळ नव्हतं. फिर भी उन्होंने जबरदस्ती प्रार्थना कर करके परमेश्वर से वो संतान को मांगा. तरी देखील त्यांनी प्रार्थना करून करून देवाकडून ते मूल मागितलं. वो ईश्वर भक्त थे, ते ईश्वर भक्त होते. प्रभु से प्रार्थना किया, प्रभूकडे प्रार्थना केली और इतनी प्रार्थना की प्रभु ने तरस से भरकर उनका वो आणि संपत्ति दे दी. इतकी प्रार्थना त्यांनी केली की देवाने करुणेने भरून त्यांना ते मूल दिलं. और ये लड़का हुआ आणि मुलगा झाला. माता पिता ने बहुत लाड करते थे, आणि त्याचे आई वडील त्याचा खूप लाड करत असत, बहुत लाड करते, खूप लाड करत असत. अब वो लाड करते करते वो बच्चा बिगड़ने की कगार पर था. आणि आता लाड इतका झाला की तो आता मुलगा पूर्णपणे बिघडून गेला होता. इसलिए जब वो पुल पर जा रहा था, आणि म्हणून जेव्हा पुलावरून जात होता, मैंने उसको धक्का मार दिया, मी त्याला धक्का मारला और वो मर गया. आणि तो मेला. अब वो कहाँ है? आता तो कुठे? प्रभु के पास सुरक्षित है. प्रभूकडे सुरक्षित आहे. अगर वो बड़ा हो जाता, जर तो मोठा झाला असता और वो बिगड़ जाता, आणि बिघडला असता, और बिगड़ते बिगड़ते वो प्रभु से दूर चला जाता, आणि बिघडून तो प्रभूपासून दूर गेला असता, और वो मर जाता, आणि तो मेला असता, सार्वकालिक नरक में चला जाता, तो सार्वकालिक नरकात गेला असता. अब वो पिता के पास में सुरक्षित आता है. तो पित्याकडे सुरक्षित आहे, इसलिए मैंने ऐसा किया. म्हणून मी असं केलं. हमारी सुरक्षा परमेश्वर जानता है कि कहां पर है. आमची सुरक्षा कुठे आहे ते परमेश्वर आपल्यापेक्षा जास्त जाणतो. इसलिए हमारे जीवन में जो होता है, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही होतं बिना वाद विवाद के, ते वादविवाद न करता हम प्रभु को धन्यवाद दें. आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यावे. हमारे जीवन में बहुत सारे बच्चे हमने खोते हुए देखा, आणि आमच्या जीवनात देखील बरेचसे लेकरं आम्ही गमावले, लेकिन मैंने कभी प्रभु से ये प्रश्न नहीं किया, पण कधीही आम्ही परमेश्वराला प्रश्न केला नाही प्रभु क्यों, की प्रभू का, प्रभु क्यों. प्रभू का. बहुत लोग मुझे सलाह दिया, बऱ्याच लोकांनी सल्ला दिला, आप इतनी सेवा करते हैं, तुम्ही एवढी सेवा करता, आपके जीवन में ऐसा क्यों हुआ, मग तुमच्या जीवनामध्ये असं का, ऐसा क्यों हुआ. असं का. मैंने उनसे कुछ नहीं कहा, मी त्यांना काहीच बोललो नाही. उससे प्रभु को धन्यवाद दिया. मी फक्त परमेश्वराला धन्यवाद दिला, मुझसे ज्यादा ज्ञान मेरे परमेश्वर को है. कारण माझ्यापेक्षा जास्त ज्ञान माझ्या परमेश्वराला आहे. मेरा ज्ञान मर्यादित है, माझं ज्ञान मर्यादित आहे, मेरे परमेश्वर का ज्ञान अमर्यादित है. माझ्या परमेश्वराचं ज्ञान अमर्यादित इसलिए आहे. जो भी हमारे जीवन में होता है, आणि म्हणून जे काही आमच्या जीवनामध्ये कभी होतं, प्रभु से प्रश्न ना करें, आम्ही कधीच परमेश्वराला प्रश्न करू नये, कि परमेश्वर हमारे ज्ञान से बड़ा है. कारण परमेश्वर आमच्या ज्ञानापेक्षा कितीतरी मोठा आहे, बहुत बड़ा है. खूप मोठा आहे. आज हम 1 मिनट के बाद में क्या होने वाले हम नहीं जानते, आज एका मिनिटानंतर काय होणार आहे आम्हाला नाही माहित, लेकिन हमारा परमेश्वर सब जानता है कि आगे क्या होने वाला है. पण आमचा परमेश्वर सर्व काही जाणतो की पुढे काय होणार आहे. इसलिए कभी भी प्रभु से प्रश्न नहीं करना. आणि म्हणून कधी परमेश्वराला प्रश्न करू नये. वो हमसे ज्यादा होशियार है, तो आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे. मेरे जीवन में ऐसा क्यों होता है, आम्ही बऱ्याच म्हणतो माझ्या जीवनामध्ये असं का घडतं, मेरे जीवन में मेरे ऐसा क्यों हुआ, माझ्या जीवनामध्ये असं का झालं, कभी नहीं पूछना. कधीच विचारू नये. इसलिए अगर पूछा है, कारण जर विचारलंय तो प्रभु से क्षमा मांगना, तर परमेश्वराकडे एक क्षमा मागा, प्रभु से क्षमा मांगना, परमेश्वराकडे क्षमा मागा, प्रभु मुझे क्षमा कीजिए, प्रभु मला क्षमा कर, क्योंकि मैंने
आपके वचनों पर शंका की है। कारण मी तुझ्या वचनांवरती शंका घेतली, मैंने तेरी भलाई पे शंका की, मी तुझ्या चांगुलपणावरती शंका घेतली। मेरा प्रभु मेरी भलाई जानता, माझा प्रभू माझं चांगुलपण जाणतो। मैंने बहुत कुछ खोया, हमने बहुत कुछ खोया है, आणि खूप काही गमावलं हम लोगों ने, आम्ही, लेकिन कभी प्रभु से प्रश्न नहीं किया। पण आम्ही कधीच प्रश्न केला नाही। लेकिन जब मैं हमारे जीवन को जब देखता हूँ, पण जेव्हा आम्ही आमचं जीवन पाहतो, प्रभु की भलाई को देखता, परमेश्वराची चांगुलपणच पाहतो, प्रभु के प्यार को देखता, परमेश्वराचं प्रेमच पाहतो कि मेरे प्रति प्रभु कितना प्यार है, की माझ्या प्रति परमेश्वर किती प्रेमळ आहे। अरे जो पिता ने अपने पुत्र को नहीं छोड़ा मेरे लिए, ज्या पित्याने स्वतःचा पुत्र सोडला नाही उस माझ्यासाठी, क्रूस पर दे दिया, त्या वधस्तंभावर देऊन टाकला, तो मेरे लिए वो क्यों बुराई का सोचेगा? मग तो माझ्याविषयी वाईट का योजन? मेरा परमेश्वर के मन में कभी बुराई नहीं आती, माझ्या परमेश्वराच्या मनामध्ये माझ्याविषयी कधीच वाईट पण येत कभी नाही, बुराई नहीं आती, कधीच येत नाही। वो मेरी अच्छाई के बारे में जानता है। तो माझ्या चांगुलपणाविषयी शायद जाणतो। मेरे खोने के द्वारा परमेश्वर मेरी अच्छाई को देख रहा है। कदाचित माझ्या गमावण्यामुळे परमेश्वर माझ्यातलं चांगुलपण पारखत आहे। मुझे आज नहीं समझेगा, कदाचित मला आज कळणार नाही, लेकिन प्रभु समझाएगा। पण प्रभू समजावेल। गॉड ब्लेस यू, प्रभु को आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो। आइए समय प्रार्थना करें। यावेळेला आपण प्रार्थना करूया। अगर मैंने अभी तक अक्षमा में हूँ, जर अजूनही मी अक्षमेमध्ये आहे, तो आज इसको छोड़ दें। तर आज ती आम्ही सोडून द्यावी। ये बंधन का प्रतीक है, हे बंधनाचं प्रतीक आहे, हमें बंधन से आजाद आणि करने या प्रभु। बंधनामधून आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे। अगर प्रभु से कोई प्रश्न किया है, जर प्रभूला कुठला प्रश्न विचारलेला आहे, तो आज क्षमा मांगे प्रभु तर से। आज त्या परमेश्वराकडे क्षमा मागूया। हम सब जन खड़े हो जाएं। सर्वजण आपल्या पायावर उठून उभे ये राहूया। 2 मिनट हम अपनी परीक्षा करें, आणि हे 2 मिनिटं आम्ही स्वतःचं परीक्षण करूया। 2 मिनट अपने जीवन में परीक्षा करें, आणि 2 मिनिटं आपल्या जीवनाचं परीक्षण आम्ही करूया। मेरा प्रभु भला है, माझा परमेश्वर भला आहे, मेरा यीशु भला है। माझा येशू भला आहे। क्या मेरे हृदय में प्रभु का पवित्र आत्मा द्वारा उंडे लगा प्रेम है? माझ्या हृदयामध्ये परमेश्वराच्या पवित्र आत्म्याद्वारे ओतलं गेलेलं प्रेम आहे का? बहुत बारी समस्याओं का कारण यही होता है, बऱ्याचदा समस्यांचं कारण हेच असतं कि बहुत सारे प्रश्नों को रखते हैं की आम्ही खूप प्रश्न उत्पन्न करून ठेवतो परमेश्वर के सामने, देवासमोर। आइए समय, अगर आपका मन नहीं लगता वचन पढ़ने में, वचन वाचण्यामध्ये तुमचं मन लागत नाही, आराधना में मन नहीं लगता, आराधनेमध्ये तुमचं मन लागत नाही, प्रभु की सेवकाई में मन नहीं लगता, परमेश्वराच्या सेवेमध्ये तुमचं मन लागत नाही, प्रभु के विषय प्रेम ठंडा हो गया, प्रभू विषयी प्रेम थंडावलंय, तो आज प्रभु फिर से एक बार उस प्रेम को जागृत करे। तर आज पुन्हा एकदा परमेश्वर तुमच्यातलं ते प्रेम जागृत करेल। मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभु के सामने कोई प्रश्न मत रखें। प्रभू समोर कोणताही प्रश्न ठेवू नका। प्रभु हमारे ज्ञान से बड़ा है, परमेश्वर आमच्या ज्ञानापेक्षा कितीतरी मोठा आहे, हमारे हृदय से बड़ा है, आमच्या हृदयापेक्षा मोठा आहे, वो सब जानता है, आणि तो सर्व काही जाणतो। मेरे जीवन की हर एक क्षण उसके हाथ में है, माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण त्याच्या हातात आहे। उसने मेरे सर के बालों को गिन रखा है, त्याने माझ्या डोक्यावरचे केस देखील मोजलेले आहेत, मेरे जीवन के हर एक दिन को उसने गिना है, माझ्या जीवनाचे प्रत्येक दिवस त्याने मोजलेला मेरे आहे, जीवन में क्या होने वाला है माझ्या जीवनामध्ये काय होणार आहे प्रभु जानता है। हे प्रभू जाणतो। आइए गीत के द्वारा प्रभु का समर्पण करें, गीताद्वारे आम्ही परमेश्वरासमोर समर्पण कुर्बान करूया। कुर्बान वो गीत गाकर हम प्रभु का धन्यवाद दें। अगर कोई व्यक्ति प्रभु आपको दिखा रहा है, आपके चेहरे के सामने आपको स्मरण आ रहा है उसका नाम जिसको आपने क्षमा नहीं किया, एखादा व्यक्ती तुमच्या चेहऱ्यासमोर येत आहे डोळे बंद असताना, ज्याला तुम्ही अजूनही क्षमा केलेली नाहीये, जिसने आपके साथ बुरा व्यवहार किया, ज्याने तुमच्या बरोबर वाईट वागलेला आहे, बहुत बुरा व्यवहार किया है, फार वाईट वागलेला आहे, आपके माता पिता हो सकते हैं, तुमचे आई वडील असू आपके शकतात, भाई बहन हो सकते हैं, तुमचे भाऊ बहीण असू आपके शकतात, रिश्तेदार हो सकते हैं, तुमचे नातेवाईक असू वो शकतात, कोई भी आपके मित्र हो सकते हैं, तुमचे मित्र देखील असू शकतात। आज इनको क्षमा कर दीजिए, आज त्यांना क्षमा करूया, यहीं से क्षमा कर दीजिए। इथूनच क्षमा करा। ये हमारी शक्ति से नहीं होगा, ते आमच्या शक्तीने होणार नाही। पवित्र आत्मा हमारी सहायता के लिए दिया गया है, पवित्र आत्मा आमच्या सहायतेसाठी दिले गेलेला आहे, परमेश्वर का आत्मा, परमेश्वराचा उससे आत्मा, सहायता मांगे त्याच्याकडून सहायता मागूया और उसको छोड़ दे, आणि ते सोडून देऊया। उसका नाम लेकर उसको छोड़ दे। त्याचं नाव घेऊन त्याला सोडून द्या। चला
जान दी है बेवजह, मेरे गुनाह के खातिर मारा गया, मेरे वजह के खातिर। कुर्बा 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 हुआ मेरा खुदा, कुर्बा 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 हुआ मेरा खुदा, कुर्बा 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 हुआ मेरा खुदा, कुर्बा 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 बेवजह। उस क्रूस को हमेशा याद रखना, मेरे गुनाह के खातिर मेरे यीशु को हमेशा याद रखना गया, मेरे वजह के खातिर। कांटों का था सर पे लिए तू, सूली था चढ़ा, उसके प्यार को कभी ना भूलें। मारा गया तुझे जीता गया, फिर भी तूने कुछ ना कहा, मेरे खातिर तूने मसीह कितना कुछ सह लिया। कुर्बा 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 हुआ मेरा Thank you, Lord. कुर्बा 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 हुआ मेरा खुदा, कुर्बा 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 हुआ मेरा खुदा, कुर्बा 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 बेवजह, मेरे गुनाह के खातिर यस माय फादर, मारा गया, हम तेरा धन्यवाद देते हैं। मेरे वजह के खातिर। थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड। प्रभु हमसे बहुत प्यार करता है, प्रभू आमच्यावर खूप प्रेम करतो. एकुलता एक बेटे को उसने कुर्बान कर दिया, त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. तो हमारे बारे में कैसे वो बुरा सोच सकता? मग तो आमच्याविषयी वाईट कसा विचार करू वो शकतो? कभी किसी के बारे में बुरा नहीं सोचता, तो कधीच कुणाविषयी वाईट विचार नाही करत. किसी के विषय में अक्षमा नहीं रखता, तो कुणाविषयी अक्षमा ठेवत नाही. वो आजाद करता है, करतो, स्वतंत्र करतो. तो हम भी वही करें. आणि आम्ही देखील तेच करावं. प्रभु चाहता है कि हम खुशहाल जीवन जिए, प्रभूची इच्छा आहे की आम्ही एक खुशहाल जीवन हम जगावं, आशीषित जीवन जिए, एक आशीर्वादित जीवन जगावं. और शैतान चाहता है कि हम बंधन में रहें. आणि शैतानाची इच्छा आहे की आम्ही बंधनामध्ये असावं. शैतान चाहता है कि उसकी युक्ति में फंस जाएं. आणि शैतानाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या युक्त्यांमध्ये फसल्या ये उसकी जावं. युक्ति है हे त्याच्या युक्त्या आहेत कि हम अक्षमा में रहें, की आम्ही अक्षमांमध्ये राहावं. हम लोगों के विषय में अक्षमा में आम्ही रहें, लोकांविषयी अक्षमा ठेवावी, परमेश्वर के विषय में अक्षमा रहें. परमेश्वराविषयी अक्षमा ठेवावी. नहीं रहना, नाही माझ्या उसकी भावा, युक्तियों को जाने, त्याच्या युक्त्या ओळखून घ्या, उसके भ्रम की युक्तियों को जाने. त्याच्या भ्रमात पाडणाऱ्या युक्त्या मुझे ओळखून मालूम है कि आपने बहुत कुछ खोया है, आणि तुमची बरंच काही गमावलेलं आहे. हमने बहुत कुछ खोया है, आम्ही बरंच काही गमावलेलं हमने आहे. कीमत चुकाई है. आम्ही किंमत मोजलेली आहे. आप प्रभु से प्रश्न ना करें, तुम्ही प्रभूला प्रश्न करू नका. ये बात हमेशा ध्यान रखें. ही गोष्ट नेहमी लक्षात उसने ठेवा. यीशु को मेरे लिए भेजा, आणि येशूने माझ्यासाठी पाठवलं. यीशु ने मेरे लिए कोड़े खाया, येशूने माझ्यासाठी चापकाने मार खाल्ला. वो उसको लज्जित किया गया. त्याला लज्जित केलं गेलं. अब प्रभु ने हमारे लिए किया आणि है, हे प्रभूने आमच्यासाठी केलंय. तो कैसे हमारे बारे में बुरा सोच मग तो सकता है? आमच्या विषयी वाईट कसा विचार करू एकुलता शकतो? एक बेटा भेजकर उसने ऐसा किया त्याने एकुलता एक पुत्र पाठवून असं केलं. मेरे लिए, माझ्यासाठी, मेरे लिए. माझ्यासाठी. प्रभु से कभी प्रश्न ना करें, प्रभूकडून कधीच प्रश्न करू नका. वो प्यार करने वाला है, तो प्रेम करणारा आहे, बहुत बड़ा है, खूप मोठा आहे, बहुत बड़ा है. खूप मोठा. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करू. हाँ प्रभु, धन्यवाद देते परमेश्वर प्रभु. आज परमेश्वर प्रभु, अगर हमारे जीवनों में परमेश्वर वो बंधन है,
जो हमें बांध के रखता है परमेश्वर, जो हमें पार नहीं करने देता परमेश्वर, ऐसे बंधनों से आज तू हमें छुड़ा परमेश्वर प्रभु। हमारे जीवनों में अक्षमा रखो परमेश्वर प्रभु। जैसे प्रभु तू परमेश्वर प्रभु अलग अलग तरीके से परमेश्वर प्रभु तेरे ऊपर प्रभु मजाक उड़ाया गया परमेश्वर प्रभु, तेरे ऊपर थूका गया, तुझे मारा गया परमेश्वर, तेरे लहू हमारे लिए तूने बहा कर फिर भी प्रभु तू हंसते प्रभु हमें क्षमा किया परमेश्वर प्रभु, जिसकी लायकी हमें नहीं थी परमेश्वर, फिर भी प्रभु तूने प्रभु तेरे प्रिय बच्चे होने के लिए प्रभु हमें उस अधिकार को दिया, इसके लिए धन्यवाद देते परमेश्वर। तेरे इमेज में प्रभु तूने हमें बनाया परमेश्वर प्रभु, तेरे कैरेक्टर भी प्रभु हम हमारे जीवन में लेके चलने वाले बन सके, ऐसे तू हमें बना परमेश्वर। जैसे प्रभु तू दयालु है, जैसे तू प्रेम करने वाला है, जैसे तू क्षमा करने वाला बड़ा परमेश्वर है प्रभु, ऐसे परमेश्वर प्रभु हम भी तेरे बच्चे होने के नाते प्रभु तेरे नक्शे कदम पर चलने वाले प्रभु हम बन सके, ऐसे तू हमें बना परमेश्वर। आज प्रभु हर एक बंधन जो हमें बांध के रखती है परमेश्वर प्रभु, हमें पार नहीं जाने देती है प्रभु, उस बंधनों से प्रभु आज परमेश्वर प्रभु तू हमें छुड़ा परमेश्वर। वो बंधनों को प्रभु हमने तैयार किया परमेश्वर, हमारे अंदर प्रभु हमने प्रभु उस अक्षमा को रखा। आज परमेश्वर प्रभु हमें सभी को सहायता कीजिए परमेश्वर, हम यहाँ रहकर भी परमेश्वर जहाँ पर हम हैं वहीं से प्रभु हम उन लोगों को प्रभु क्षमा करें प्रभु, हमें उन्हें रिलीज करें और प्रभु हम भी परमेश्वर प्रभु आजाद हो जाए, ऐसे सहायता और मदद कर परमेश्वर। धन्यवाद देते हैं राजा, तेरी स्तुति करते हैं प्रभु। इस युद्ध में प्रभु तू हमारे साथ है, ये संग्राम तेरा है परमेश्वर, तू हमारे ओर से लड़ने वाला परमेश्वर है, विजय हमारा है प्रभु, इसके लिए आपको धन्यवाद देते हैं। छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन।